नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. ही जी सीरीज आहे आपली अशा स्टुडंटसाठी आहे जे की काय करतायत, स्पेशली सीएचओचं प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी आहे. या सिरीजमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड जे एमसीक्यू आहे जे की सीएचओ मध्ये येण्यासारखे आहेत असे आपण बघत असतोय. ही सिरीज पूर्णपणे मराठीमध्ये आहे आणि या सिरीजचा आजचा कितवा एपिसोड आहे, 43वा एपिसोड आहे. ही सिरीज नागेश सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून अल्टरनेटिव्ह डेज एक एक व्हिडिओ जो आहे आपला सकाळी दररोज सकाळी 9 वाजता, ठीक आहे, दररोज सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. त्यामुळे न चुकता सकाळी 9 वाजता एक वही आणि एक पेन घेऊन बसायचं आहे, नोट्स बनवायचे आहेत आणि व्हिडिओ बघायचे आहेत. तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर जर काय करा, तुम्ही या व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओमध्ये कमेंट करून तुमचा फीडबॅक नक्की द्यायचा आहे. तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स पाहिजे आहेत, कुठले टॉपिक डिफिकल्ट जातात याच्याबद्दल तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर हा जे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करायचा आहे जे की काय करतायत, सीएचओचं प्रिपरेशन करतायत. चॅनलला अजून पण जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण आहोत, तिथे पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता, ठीक आहे. चला आता सुरुवात करूया. हे बघा, आशा वर्कर्स परफॉर्मन्स इज मॉनिटर्ड थ्रू. हा क्वेश्चन मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये होमवर्क दिला होता. बऱ्याच जणांनी याचे आन्सर काय दिलेत आपल्याला, करेक्टली दिलेले आहेत. तर बघा कशाने मॉनिटर करतो आपण. फर्स्ट आहे नंबर ऑफ डिलिव्हरीज अटेंडेड, नंबर ऑफ होम व्हिजिट डन, रिडक्शन इन IMR, नंबर ऑफ ट्रेनिंग हवर्स अटेंडेड. ह्यापैकी सर्व जे आहे ते काय करतात, आशा जे आहे ते करत असतात. आशा डिलिव्हरीज पण काय करतात, अटेंड करतात. आशा होम व्हिजिट पण करतात. आशाचा रोल काय आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी रेशो जो आहे किंवा रेट जो आहे त्याच्यामध्ये काय करण्यासाठी, रिडक्शन करण्यामध्ये याच्यामध्ये पण आशाचा रोल आहे. त्याचबरोबर आशा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ट्रेनिंग्स काय करत असतात, अटेंड करत असतात. मग त्यांचा जे परफॉर्मन्स आहे ते कशाच्या बेसिसवर आपण काय करायला पाहिजे, मॉनिटर करायला पाहिजे. तर नंबर ऑफ डिलिव्हरीज अटेंडेड, नंबर ऑफ होम व्हिजिट डन, रिडक्शन इन IMR आणि नंबर ऑफ ट्रेनिंग आवर्स. यापैकी रिडक्शन इन IMR जे आहे म्हणजेच काय, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जर एखाद्या क्षेत्रामध्ये कमी होत असेल तर त्या क्षेत्रामध्ये त्या आशाचं जे काम आहे ते चांगलं आहे असं आपण गृहीत धरतो. फॉर एक्झाम्पल, ही जी आशा आहे हिची जी टेरिटरी आहे किंवा हिची फील्ड आहे ती एवढी आहे आणि या फील्डमध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेशिओ जो आहे, सॉरी, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो जर कमी असेल तर असं आपण काय म्हणू शकतोय की ती आशा जी आहे त्या भागामध्ये चांगलं काम करत आहे. का? कारण ती इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी करत आहे, याचा अर्थ तिची मॅटर्नल केअर चांगली देत आहे ती, ठीक आहे. जी एनसी मदर्सला जी केअर दिल्या जाते, एएनसी असताना तिच्या व्हिजिट ज्या असतात सर्व जे आहे ते व्यवस्थित देते. त्याचबरोबर जेव्हा ते चाइल्ड काय होतं, डिलिव्हर होतं, त्यामध्ये पण ते काय करते, त्या चाइल्डची व्यवस्थित केअर करण्यासाठी हेल्थ एज्युकेट वगैरे करते, कॅम्पेन्स वगैरे घेते. म्हणजे त्या आशाचं काय आहे, त्या भागामध्ये ओव्हरऑल काम चांगलं आहे आणि हे कोण दर्शवतं, तर IMR दर्शवतो. म्हणून जर एखाद्या भागामध्ये IMR जर चांगला असेल, ठीक आहे, म्हणजे चांगला म्हणजे खूप कमी जर इन्फंट मॉर्टॅलिटी असेल तर याचा अर्थ ते आशा जी आहे त्या भागामध्ये खूप चांगलं काम करत आहे आणि त्याचं परफॉर्मन्स जे आहे ते बेस्ड ऑन IMR काय करू शकतो, आपण मॉनिटर करू शकतो. म्हणून ऑप्शन सी काय येणार, याचा करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सायन्स रिलेटेड टू हायपोकॅल्शिमिया, ठीक आहे. हायपोकॅल्शिमियाचे सायन्स कुठे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे चॉस्टिक सायन्स, ट्रॉसस साइन, टेंडरनेस ऍट मॅकबर्नीज पॉइंट आणि बोथ A and B. तर बघा, हायपोकॅल्शिमिया, हायपोकॅल्शिमिया, हायपोकॅल्शियम. तर कॅल्शियमची नॉर्मल रेंज जर तुम्हाला विचारली तर किती आहे, 8.5 ते किती आहे, 10.5, ठीक आहे. 8.5 ते 10.5 ही काय कॅल्शियमची नॉर्मल रेंज आहे. याच्यापेक्षा जर कमी असेल तर आपण काय म्हणू शकतो, ते काय आहे, पेशंट. याच्यापेक्षा जर कमी असेल तर काय म्हणू शकतो, हायपोकॅल्शिमिया आहे. आणि 10.5 पेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणतो, त्याला हायपर कॅल्शिमिया असं आपण म्हणतो. जर एखादा पेशंट हायपोकॅल्शिमियामध्ये असेल म्हणजे त्याचा जर कॅल्शियमचं जे सिरम लेवल आहे ते 8.5 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर पेक्षा जर कमी असेल, याचा अर्थ त्या पेशंटमध्ये हायपोकॅल्शिमिया आहे आणि तो पेशंट आपल्याला काय दाखवतो, काही साइन अँड सिम्पटम्स दाखवतो, ठीक आहे. तर जेव्हा आपण त्या पेशंटच्या फेशियल नर्वला काय करतो, टॅप करतो. फेशियल नर्वला जेव्हा आपण टॅप करतो तेव्हा त्या साईडच्या, सेम साईडच्या मसलची आपल्याला काय बघायला मिळते, मसलची आपल्याला काय बघायला मिळते, ट्विचिंग बघायला मिळते. काय बघायला मिळते, ट्विचिंग बघायला मिळते. आणि याच आपण काय म्हणतो, चॉस्टिक साइन म्हणतो, चॉस्टिक साइन म्हणतो, ठीक आहे. आपण काय करतो, पेशंट जो आहे त्या पेशंटच्या बरोबर इथं इयर पिनाच्या इथं पुढे आपण काय करतो, असं टॅप करतो. टॅप केल्याच्या नंतर ही जी आहे ह्या साईडच्या त्याच्या मसलची काय होते, फेशियल मसलची आपल्याला ट्विचिंग बघायला मिळते. आणि ही जर ट्विचिंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, चॉस्टिक साइन पॉझिटिव्ह म्हणतो, ठीक आहे. पॉझिटिव्ह साइन दाखवते, याचा अर्थ काय, पेशंटमध्ये हायपोकॅल्शिमिया आहे, हायपोकॅल्शिमिया आहे, ठीक आहे. हा झाला फर्स्ट साइन. त्यानंतर आपल्याला अदर कुठला साइन बघायला मिळतो, तर आपल्याला बघायला मिळतो ट्रॉसस साइन. ट्रॉसस साइन काय असतो, पेशंटला आपण काय करतो, जेवढा पेशंटचा काय आहे, सिस्टॉलिक बीपी आहे,
पेशंटचा जेवढा सिस्टॉलिक बीपी आहे त्याच्यापेक्षा आपण काय करतो, जास्त जे आहे ते प्रेशर लावून इथे काय करतो, पेशंटला कफ लावतो. ठीक आहे, बीपी कप आपण अटॅच करतो, जेवढा सिस्टॉलिक बीपी आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्फ्लेट करतो आणि काय करतो आपण थोडा वेळ ठेवतो. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं की पेशंटचे जे हात आहे तो अशा प्रकारचा होतो. ठीक आहे, अशा प्रकारचा होतो, त्याच्यामध्ये काय होते, स्पाझम होते. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कार्पल स्पाझम असं आपण त्याला आपण काय म्हणतो, कार्पल स्पाझम म्हणतो, कार्पल स्पाझम. आणि जर कार्पल स्पाझम असेल तर आपण काय म्हणतो, ट्रॉसस साइन पॉझिटिव्ह असं आपण म्हणतो. ट्रॉसस साइन काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह आहे. हे पण काय आहे, हायपोकॅल्शिमिया दाखवतो तुमचं, हे पण काय दाखवतो, हायपोकॅल्शिमिया दाखवतो. आणि हे काय आहे, ट्रॉसस साइन आणि जॉयस्टिक साइन जे आहेत हे कधी बघायला मिळतात आपल्याला, अर्ली स्टेजमध्ये बघायला मिळतात. कधी बघायला मिळतात आपल्याला, अर्ली स्टेजमध्ये बघायला मिळतात. लेट स्टेजमध्ये आपल्याला काय काय दिसतं, लेट स्टेजमध्ये आपल्याला दिसतात ईसीजी मध्ये चेंजेस. ईसीजी मध्ये आपल्याला काय दिसतं, क्यूटी प्रोलॉंगेशन दिसतं, क्यूटी प्रोलॉंगेशन दिसतं. तुमची ईसीजी आहे, पी वेव्ह आहे, हे क्यू आर एस कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, आणि हा क्यू आहे आणि ही टी आहे. ठीक आहे, हे क्यू आर एस आणि ही टी वेव्ह. आणि हा जो क्यू टी मधला जो इंटरवल आहे तो आपल्याला काय बघायला मिळतो, जास्त बघायला मिळतो. हे कशामध्ये दिसतं आपल्याला, हायपोकॅल्शियममध्ये. हायपोकॅल्शियममध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, ईसीजी मध्ये चेंजेस बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला काय बघायला मिळतं, ब्रॉन्कोस्पाझम बघायला मिळतो, ब्रॉन्कोस्पाझम बघायला मिळतो. त्यानंतर अजून काय बघायला मिळतं, लॅरिंगोस्पाझम बघायला मिळतो. ठीक आहे, लॅरिंगोस्पाझम बघायला मिळतो आणि कार्डियक अरिथमियाज बघायला मिळतात. हे खूप लेट स्टेजमध्ये. ठीक आहे, कार्डियक अरिथमियाज हे सगळं जे आपल्याला लेट स्टेजमध्ये बघायला मिळतं. बाकीचे जे सायन्स होते, चॉस्टिक सायन्स आणि जे तुमचे ट्रॉसस सायन्स आहेत हे तुम्हाला अर्ली स्टेजमध्ये बघायला मिळतात. ट्रॉसस सायन्स काय आहे, ट्रॉसस साइन आहे तुमचा जो कार्पल आहे तो स्पाझम होतो. जेव्हा तुम्ही आपण काय करतो, तर पेशंटच्या बीपी कप जो आहे तो सिस्टोलिक बीपी पेक्षा थोडासा जास्त इन्फ्लेट करतो आणि जास्त इन्फ्लेट करायच्या थोडा वेळ ठेवल्याच्या नंतर काय बघायला मिळतं आपल्याला, हे कार्पल स्पाझम बघायला मिळतं. ह्याला काय म्हणतो आपण, ट्रॉसस साइन म्हणतो. त्यानंतर चॉस्टिक साइन काय करतो आपण, पेशंटची जी फेशियल नर्व आहे इथे असं इथं आपण टॅप केल्याच्या नंतर ह्या साईडचे जे मसल्स आहेत त्या मसलची आपल्याला काय बघायला मिळते, फेशियल मसलची ट्विचिंग बघायला मिळते. आणि जर ट्विचिंग असेल तर आपण काय म्हणतो, चॉस्टिक साइन पॉझिटिव्ह आहे म्हणतो, म्हणजेच काय आहे, हायपोकॅल्शिमिया आहे पेशंटला. त्यानंतर जेव्हा आपण पेशंटची ईसीजी काढतो तेव्हा आपल्याला पेशंटला काय बघायला मिळतं, क्यू टू प्रोलॉंगेशन मिळतं. ब्रॉन्कोस्पाझम, लॅरिंगोस्पाझम आणि कार्डियक अरिथमिया आपल्याला थोडंसं लेट सिम्पटम्स मध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन काय म्हणतो बघा, सायन्स रिलेटेड टू हायपोकॅल्शिमिया, ट्रॉसस सायन्स आहे का, आहे. चॉस्टिक सायन्स आहे का, तर आहे. टेंडरनेस ऍट मॅकबर्नीज पॉईंट, टेंडरनेस ऍट मॅकबर्नीज पॉईंटचा हायपोकॅल्शिमियाशी किंवा कॅल्शियमशी काही घेणं आहे का, तर नाही. हा मॅकबर्नीज पॉईंट हे टेंडरनेस कधी होतं, तुमच्या अपेंडिसायटिस मध्ये होतं. कधी होतं, अपेंडिसायटिस. अपेंडिसायटिस मध्ये लोअर राईट ॲब्डॉमिनलला पेन होतं, त्याला आपण काय म्हणतो, मॅकबर्नीज पॉईंट म्हणतो. आणि त्या मॅकबर्नीज पॉईंटला जर पेन असेल तर आपण ते काय म्हणतो, अपेंडिसायटिसचा साईन असं आपण म्हणतो. याचा आणि कॅल्शियमचं काही घेणं देणं आहे का, तर नाही आहे. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, बोथ ए अँड बी, ए आणि बी काय आपले करेक्ट आन्सर आहेत, म्हणून ऑप्शन डी काय येणार आहे, ते आपलं करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बेबी विथ वेट ऑफ 1000 टू 2000 ग्राम आर टर्म, म्हणजे काय, एक बेबी आहे त्याचा 1 किलो ते 2 किलोच्या मध्ये काय आहे, वजन आहे, तर त्या बेबीला आपण काय म्हणायचं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे लो बर्थ वेट बेबी, व्हेरी लो बर्थ वेट बेबी, स्मॉल फॉर डेड बेबी, एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट बेबीज. ठीक आहे, तर बघूया, जेव्हा एखादा बेबी जेव्हा काय होतो, बॉर्न होतो. ठीक आहे, जेव्हा जन्मला त्या बेबीचं जेवढं वजन असतं ते वजन आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो आणि त्यानुसार आपण त्या बेबीला काय करतो, तो क्लासिफाय करत असतो. ठीक आहे, बेबी ओबेस आहे का, नॉर्मल वेटचा आहे का, त्याचं वेट जे आहे तो लो बर्थ वेट आहे. ठीक आहे, LBW बेबी ज्याला आपण म्हणतो, का व्हेरी लो बर्थ वेट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, VLBW म्हणतो. त्यानंतर एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट आहे त्याला आपण काय म्हणतो, ELBW असं आपण म्हणत असतो. मग हे जे क्लासिफिकेशन आहे हे आपण कसं करतो बघा, तर आपण काय करूया, एक चार्ट मध्ये बघूया. याला एका साईडला लिहूया आपण वेट. ठीक आहे, या साईडला आपण काय लिहूया, वेट लिहूया आणि या साईडला लिहूया आपण त्याचे इंटरप्रिटेशन्स काय असतील. ठीक आहे, तर बघा, जर बेबी 3.5 किलोपेक्षा जास्त असेल, 3 kg प्लस असेल, 3.5 kg पेक्षा जास्त असेल, तर त्या बेबीला आपण काय म्हणायचं आहे, त्या बेबीला आपण म्हणायचं आहे ओबेस. ठीक आहे, जर त्याचं वजन जे आहे ते 2.5 किलो ते 3.5 किलो असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, नॉर्मल म्हणायचं आहे. ठीक आहे, 2.5 पेक्षा जास्त जर वजन असेल तर आपण काय म्हणतो, बेबीचं वजन कसं आहे, नॉर्मल आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, जर 2 kg ते 2.5 kg असेल तर त्याला आपण काय म्हणतो, LBW असं आपण म्हणतो. LBW असं आपण म्हणतो. ठीक आहे, LBW जो क्रिकेटवाला LBW नाही, तो वेगळा. ठीक आहे, आणि इथं जर 1.5 ते
2.2 असेल, 2 kg असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेरी लो बर्थ वेट. ठीक आहे. आणि जर त्याचं वजन जे असेल तर 1 kg पेक्षा कमी असेल, ठीक आहे, 1 kg पेक्षा जर कमी असेल तर आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीमली लो वेट. ठीक आहे, एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट, ELW असं आपण म्हणतो त्याला. बघा, जर त्याचं वजन 3.5 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण ओबेस म्हणतो. 3.5 ते 2.5 ते 3.5 असेल तर नॉर्मल म्हणतो. 2 ते 2.5 असेल तर लो बर्थ वेट बेबी म्हणतो. आणि 1 ते 2, सॉरी 1.5 नाही, ते 1 ते 2. ठीक आहे, 1 ते 2 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेरी लो बर्थ वेट. आणि जर 1 पेक्षा जर पण कमी असेल तर आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट म्हणतो. ठीक आहे, असं तुम्हाला ह्याच सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायचं जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. तर बघा, ह्या बेबीचं वजन किती आहे, तर 1 किलो ते 2 किलोच्या मध्ये आहे. ठीक आहे, 1 किलो ते 2 किलोच्या मध्ये आहे. म्हणजे 1 किलो पेक्षा कमी आहे का, 1 kg पेक्षा कमी आहे का, 1 kg पेक्षा जर कमी असेल तर आपण काय म्हटलं असतं, एक्स्ट्रीमली लो वेट. ठीक आहे, एक्स्ट्रीमली ELBW असं आपण त्याला म्हटलो असतो. पण याचं वजन किती आहे, 1000 ते 2000च्या मध्ये आहे. ठीक आहे, 2000च्या वर नाही, 2000च्या वर असतं तर त्याला आपण काय म्हटलं असतो, LBW म्हटलं असतं. ठीक आहे. आणि जर 2.5 ते 3.5च्या मध्ये असतं तर आपण काय म्हटलं असतं, नॉर्मल म्हटलं असतं. 3.5 पेक्षा जर जास्त असेल त्याला आपण काय म्हटलं असतं, ओबेस म्हटलं असतं. ठीक आहे. मग हा जो बेबी आहे तो कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, व्हेरी लो बर्थ वेट. ठीक आहे, ऑप्शन बी याच्यामध्ये काय येतं, आपलं करेक्ट आन्सर येऊन जातो. हा जो तुम्ही चार्ट आहे, हा तुम्ही चार्ट जसा तसा लिहून घेऊ शकता. हा काय आहे, एक स्टँडर्ड चार्ट आहे. ठीक आहे, स्टँडर्ड चार्ट आहे, बुक्स मधला चार्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A nurse coordinates between physician, physiotherapist, dietitian, and patient for stroke rehabilitation plan. This role is best described as. ठीक आहे, आपल्याला इथे काय विचारलंय, नर्सेसचा रोल विचारलेला आहे. नर्सेसचा काय विचारलेला आहे, रोल विचारलाय. तर बघा, फर्स्ट ऑप्शन दिलाय केअर गिव्हर, सेकंड दिलेला कोलॅबरेटर, मॅनेजर आणि रिसर्चर. तर नर्स काय करत आहे, फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, त्यानंतर डायटिशियन, त्यानंतर जी वेगवेगळी हेल्थ केअर टीम आहे जी पूर्ण, त्यांच्यामध्ये काय करत आहे, ती काय करत आहे, कोऑर्डिनेट करण्याचं काम करत आहे. तर यावेळेस नर्स कुठला रोल जे आहे ती काय करत आहे, ते निभवत आहे, आपल्याला विचारलेला आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला केअर गिव्हर. केअर गिव्हरचा जो रोल आहे ते नर्स केव्हा कधी स्पेसिफाय करत असते, ज्यावेळेस ती काय करत असते, पेशंटच्या डायरेक्ट केअरमध्ये इन्व्हॉल्व असते. जसं की काय करणं, ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करणं, किंवा पेशंटला कुठली तरी काय करणं, बेड बाथ देणं. ठीक आहे, किंवा पेशंटला हेअर केअर देणं, नेल केअर देणं, ह्या प्रकारच्या जेव्हा ती गोष्ट करत असते तेव्हा ती काय करत असते, डायरेक्ट केअरमध्ये इन्व्हॉल्व असते. आणि त्यावेळेस आपण तिला काय म्हणतो, केअर गिव्हरचा रोल करत आहे असं आपण म्हणतो. पण इथं तो रोल आहे का, नाही, म्हणून हा ऑप्शन पण नाही आहे. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, कोलॅबरेटर. कोलॅबरेटर म्हणजे काय, जेव्हा दोन ज्या गोष्टी असतात, दोन गोष्टींमधला एखादा दुवा जो असतो, त्या दोन गोष्टींना जोडणारा जो दुवा असतो याला आपण काय म्हणतो, कोलॅबरेटर म्हणतो. मग नर्स इथे काय करताय, फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, डायटिस्ट आहे, ह्यांचा आणि पेशंटच्या मध्ये काय बनताय, दुवा बनताय. ठीक आहे, हा तुमचा पेशंट आहे, ते हा तुमचा पेशंट आहे. हा पेशंट कुठे जातो, तुमच्या फिजिशियनकडे जातो. हा पेशंट कुठे जातो, तुमच्या डायटिशियनकडे जातो, त्यानंतर फिजिओथेरपिस्टकडे जातो. ह्या सर्वांचं जे काही म्हणणं आहे, हे सर्व जे आहे ते पेशंटला सोप्या भाषेमध्ये सांगून समजावून सांगण्याचं काम कोण करताय, ते तुमची नर्स करताय. ठीक आहे, किंवा ह्या सर्वांचे जे काही इंटरप्रिटेशन्स आहेत, काय जे असेसमेंट आहे, जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, आणि जे काही त्या पेशंटचे त्याच्याबद्दलचे काही क्वेश्चन असतील, ह्या सगळ्यांचं जे आन्सर देण्याचं काम कोण करत असतं, तर नर्स करत असतं. म्हणून नर्स जो आहे तो डॉक्टर आणि पेशंटच्या मधला दुवा समजला जातो, त्याच आपण काय म्हणतो, कोलॅबोरेटर असं आपण म्हणतो. ठीक आहे, मग इथे नर्स काय करत आहे, कोलॅबोरेटरचा रोल परफॉर्म करत आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, मॅनेजर. मॅनेजरचा रोल नर्स कधी स्पेसिफाय करते, जेव्हा ती नर्स जी आहे ती एखादं युनिट मॅनेज करते, किंवा त्या युनिट मधला स्टाफ मॅनेज करते. त्या तिथलं जे स्टाफ आहे ते सर्व त्या स्टाफचे ड्युटी लिस्ट अरेंज करत असते. हे सर्व जे मॅनेजरियल फंक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅनेजर असं म्हणत असतो. मग इथे नर्स जी आहे ते मॅनेजरचा रोल करत आहे का, इथे काय करत आहे, ती कोलॅबोरेटरचा रोल परफॉर्म करत आहे, म्हणून मॅनेजर पण नाहीये. रिसर्चर कधी म्हणतो आपण, जर एखादी नर्स जी आहे ती एखाद्या रिसर्च मध्ये भाग घेत असेल, मग त्या रिसर्चच्या इंटरव्ह्यू मध्ये करत असेल, डेटा कलेक्शन मध्ये करत असेल, डेटा अनालिसिस करत असेल एखाद्या प्रकारचा. ठीक आहे, तिच्या वॉर्डमध्ये जे काही पेशंट आहेत, फॉर एक्झाम्पल तिच्या वॉर्डमध्ये 10 पेशंट आहेत, आणि 10 पेशंटपैकी कुठल्या पेशंटला जे आहे ते रेस्पिरेटरी सिम्पटम्स आहेत, मग रेस्पिरेटरी सिम्पटम आहे तर त्याचे कुठले ऑक्युपेशन्स आहेत, ह्या प्रकारचा जर डेटा गोळा करत असेल ते आपण काय म्हणतो, ती रिसर्च मध्ये इन्व्हॉल्व आहे असं आपण म्हणतो. मग हे पण इथे आन्सर असणार आहे का, नाही, ह्या प्रकारे इथे पण ती काय करत नाही, रिसर्चचा रोल करत नाही, ती काय करतायत, कोलॅबोरेटरचा रोल परफॉर्म करत आहे. अदर रोल कुठले कुठले जे आहे ती नर्स आपल्याला परफॉर्म करू शकते. एक आहे एज्युकेटर. ठीक आहे, एज्युकेटर जेव्हा पेशंटला काय करत असते, ती हेल्थ एज्युकेशन देत असते, तेव्हा ती कशाचा रोल परफॉर्म करत असते, एज्युकेटर किंवा टीचरचा रोल परफॉर्म करत असते. त्याचबरोबर ती कुठला करू शकते, ऍडव्होकेट म्हणजे काय, पेशंटला जे हेल्थ रिलेटेड जे इश्यू असतात त्यांच्याबद्दल ती काय करू शकते, राईट गायडन्स करू शकते. एखाद्या पॉलिसीज असतील, ठीक आहे, आता समजा फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट जो आहे तो एखाद्या इन्शुरन्समध्ये इन्व्हॉल्ड आहे, आणि जर त्या इन्शुरन्सची जी कंपनी आहे तिने काय केलं, एखादा काहीतरी रिझन देऊन काय केलं, तो
इन्शुरन्सचा क्लेम त्याचा रिजेक्ट केला. मग तो जो रिजेक्ट करण्यामागचं कारण काय आहे, बाबा ते रिजेक्ट जे झाले ते खरं झालेलं आहे का, मग खरं झालं असेल तर त्याचे काय कारण असू शकतात, किंवा जो रिजेक्टचा जो क्लेम आहे तो चुकीचा आहे असं जेव्हा नर्सला आढळतं तेव्हा ती काय करू शकतो, ऑन बिहाफ ऑफ पेशंट इन्शुरन्स कंपनीशी काय करू शकते, कोऑर्डिनेट करू शकते. मग इथे ती कुठला रोल प्ले करते आहे, तर ऍडव्होकेटचा रोल प्ले करत आहे. त्यानंतर कुठलं करू शकते, लीडर. ठीक आहे, नर्स काय असते, एक लीडर असते. त्या वॉर्डमध्ये जे काही तिच्या अंडर जे काही पेशंट्स असतील किंवा जे काही तिचे अंडर स्टाफ असतील ह्या सर्वांना लीड करण्याचं काम कोण करत असतं, तर नर्स करत असते. जसं की काय असतं, एक वॉर्डला इंचार्ज असतात. ठीक आहे, इंचार्ज काय करतात, पूर्ण जे स्टाफ असतात त्या स्टाफला काय करणं, लीड करण्याचं काम करत असतात. मग स्टाफ कुणाला लीड करत असतात, त्यांचे जे ज्युनियर स्टाफ आहेत त्यांना लीड करत असतात, जे स्टुडंट्स आहेत त्यांना लीड करत असतात, किंवा जे त्यांचे नर्सिंग ऑर्डरली पर्सन्स आहेत त्यांना काय करतात, लीड करतात. म्हणून नर्स काय असते, लीडर पण असते. त्याचबरोबर काय असते, काउन्सिलर पण असते. ठीक आहे, वेगवेगळे जे आहे ते काउन्सिलिंग जे आहे ते करत असते. नर्स काय असते, काउन्सिलर पण असते. पण हे काय आहेत, वेगवेगळे रोल्स आहेत नर्सचे कुठे, हॉस्पिटल सेटिंग्स मध्ये. तर याचा आन्सर काय येणार आहे, आपलं बी येणार आहे, कोलॅबोरेटर. काय करत आहे, नर्स, फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट आणि डायटिशियन आणि या तिघांचं आणि पेशंट या दोघांच्या मध्ये काय बनत आहे, दुवा बनत आहे, कोलॅबोरेट करत आहे, कोऑर्डिनेट करत आहे. म्हणते काय आहे, कोलॅबोरेटरचा रोल इथे परफॉर्म करत आहे. म्हणून ऑप्शन बी काय येणार आहे, तर आपले करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ही जी आपली त्रिशूला सिरीज आहे ही एमसीक्यू प्लस ही एमसीक्यू ची सिरीज आहे. नागेश स्वामी सर काय करतात याच्यामध्ये, तुम्हाला दररोज संध्याकाळी 7 वाजता, ठीक आहे, दररोज संध्याकाळी 7 वाजता, सॉरी अल्टरनेट डे, एक दिवस नागेश सरांच्या त्रिशूला सिरीज असतो आणि दुसऱ्या दिवशी काय असतं, ब्रह्मास्त्र सिरीज असते जी की माझी असते. याच्यामध्ये काय आहे, थ्योरी प्लस एमसीक्यू आहे, ही पण संध्याकाळी 7 वाजता येते, म्हणजे अल्टरनेट डे येते. त्रिशूला आणि ब्रह्मास्त्र अल्टरनेट डे येते. त्याचबरोबर ही जे सीएचओ चे PYQ आहे 2023चा महाराष्ट्राचा पेपर आहे. ठीक आहे, 2023चा महाराष्ट्राचा पेपर आहे. हे पण तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल बाबा क्वेश्चनची लेवल काय असते. ठीक आहे, जरी यावेळेस काय थोडासा पेपर पॅटर्न चेंज होणार आहे. द प्रायमरी इव्हेंट ऑकरिंग ड्युरिंग द इन्फ्लामेटरी फेज ऑफ वुंड हिलिंग इज. ठीक आहे, वुंड हिलिंग मध्ये आपल्याला काय विचारले आहेत, फेजेस विचारलेले आहेत. बघा, फर्स्ट ऑप्शन म्हणतो आपल्याला काय, कोलॅजन सिंथेसिस, एन्जिओजेनेसिस, व्हॅसोडायलेशन अँड फॅगोसायटोसिस, इपिथेलियल सेल मायग्रेशन. बघा, जेव्हा पण तुम्हाला काय होतं, कुठलाही प्रकारचा वुंड होतो, ठीक आहे, वुंड जेव्हा कुठल्याही प्रकारचा वुंड होतो तर आपलं प्रायमरी जे असतं बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम ते म्हणजे असतं म्हणजे कुठलं, हिमोस्टॅसिस. हिमोस्टॅसिस. हिमोस्टॅसिस म्हणजे काय, बॉडी काय करते, ब्लड जो आहे तुमचा लॉस तो होऊ देत नाही. ठीक आहे, होमिओस्टॅसिस आणि हिमोस्टॅसिस. ठीक आहे, बॉडीचे जे नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत ते काय करणं, व्यवस्थित करणं, हे काय करते बॉडी याच्यासाठी प्रयत्न करत असते. मग त्यासाठी बॉडी काय करते, सर्वप्रथम व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करते. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन हा काय असतो, इमिडिएट इफेक्ट असतो. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन का करते ती, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन केल्यामुळे काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल ही तुमची व्हेसल आहे. ठीक आहे, ही तुमची व्हेसल आहे आणि इथे काहीतरी काहीतरी काय झालेलं आहे, ऊन झालेलं आहे, काहीतरी रप्चर झाले. मग तुमची ब्लड काय करणार, ही जी व्हेसल आहे ती काय होणार, अशी कॉन्स्ट्रिक्ट होणार. ठीक आहे, कॉन्स्ट्रिक्ट होणार आणि कॉन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे काय होणार, इथला जो ब्लड सप्लाय आहे तो काय होणार, कमी होणार. ब्लड सप्लाय कमी झाला याचा अर्थ काय होतो, इथे ब्लड लॉस कमी होतो. ठीक आहे, ब्लड लॉस कमी होतो. कशामुळे, इंजुरीमुळे जो ब्लड लॉस होणार होता तो कमी होतो. हा जो आहे तो व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन खूप ब्रीफ पिरियडसाठी असतो, खूप छोट्या पिरियडसाठी असतो. ठीक आहे, कारण जर जास्त पिरियडसाठी झाला तिथं काय होणार असते, इस्केमिया नेक्रोसिस होऊन जे आहे तो पार्ट जो आहे तो वुंड हिलिंग जे आहे ती काय होते, हॅम्पर होण्याची शक्यता असते. म्हणून व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन जो आहे तो खूप ब्रीफ पिरियडसाठी असतो. ठीक आहे, मग हे जो ब्लड लॉस होणार तो आपला इथं आपण काय केला, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करून काय केला, रोखला गेला. त्याच्यानंतर मग बॉडी काय करते, ह्या इथे जे आहेत प्लेटलेट फॉर्मेशन होतं. मग इथे जो वुंड होता या वुंडच्या जागी होतं इथं प्लेटलेटचं प्लग फॉर्मेशन होतं. ठीक आहे, या वुंडच्या जागी असं काय होतं, प्लेटलेटचं प्लग फॉर्मेशन होतं आणि जर प्लेटलेटचं प्लग फॉर्मेशन झालं त्यानंतर काय झालं, मग आपलं परमनंट जे आहे ते काय झालं, तिथे मेथड झाली. कशाची परमनंट मेथड झाली, ब्लड लॉस रोखू देण्याची परमनंट मेथड झाली. व्हॅसो कॉन्ट्रिक्शन काय होतं आपलं, टेम्पररी आपण काय केला होता, एक मेथड अवलंबली होती जेणेकरून काय होणार नाही, ब्लड लॉस होणार नाही. मग आता थोड्या वेळानंतर काय झालं, तिथं प्लेटलेटची प्लग फॉर्मेशन झाली आहे. जी काय वुंड होता, जे काही लिकेज झालं होतं ते लिकेज आहे ते आपण काय केलं, प्लेटलेटने आपल्या भरून काढलेले आहे. मग आता काय झालं, आपला ब्लड लॉस आता होणार आहे काय, मग नाही. मग आता आपल्या जेव्हा त्या वेसलला कळते की आता ब्लड लॉस होणार नाही, मग जो काही व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाला होता तो आता कशामध्ये कन्वर्ट होतो, व्हॅसो डायलेशन मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, व्हॅसो डायलेशन मध्ये कन्वर्ट होतो. व्हॅसो डायलेशन मध्ये कन्वर्ट होतो आणि व्हॅसो डायलेशन मध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर मग इथे फॉर एक्झाम्पल तुमची जी व्हेसल होती आता काय झाली, ती डायलेट झाली. ती व्हेसल काय झाली, अशी इथे डायलेट झाली. व्हेसल डायलेट झाल्यामुळे काय होते, आता तिथं काय होतं, प्लेंटी ऑफ न्यूट्रिएंट येतात. तिथे कशासाठी येतात न्यूट्रिएंट्स, ते जो वुंड आहे त्या वुंडला काय करण्यासाठी, भरून काढण्यासाठी प्लेंटी ऑफ न्यूट्रिएंट्स येतात. त्याचबरोबर तिथं काय येतात, फॅगोसायटोसिक सेल येतात. फॅगोसायटिक सेल येतात. ठीक आहे, आणि
आणि काय होतं ऑक्सिजन रिच ब्लड येतं. ठीक आहे, ऑक्सिजन रिच ब्लड येतं म्हणजे मोर अमाऊंट ऑफ जे आहे ते ऑक्सिजन तिथे सप्लाय करण्याचं काम केलं जातं. कुठल्या फेजमध्ये? फर्स्ट फेजमध्ये, हिमोस्टॅसिस या फेजमध्ये. ठीक आहे, काय होतं हिमोस्टॅसिसमध्ये? पहिल्यांदा काय होतं, ब्रीफ पिरियडसाठी, खूप छोट्या पिरियडसाठी व्हॅसो कन्स्ट्रिक्शन होतं. कशासाठी होतं? ब्लड लॉस रोखण्यासाठी. पण थोड्या वेळानंतर तिथे काय होतं, प्लेटलेटचा एक प्लग फॉर्मेशन होतो. म्हणजे आता ब्लड लॉसचं आपल्याला काही टेन्शन आहे का बॉडीला? ब्लड लॉसचं टेन्शन नाही आहे. मग आता ब्लड काय करू शकतं, जे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन कशासाठी केलं होतं आपण? ब्लड लॉससाठी केलं होतं. ते व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन व्हॅसो डायलेशन मध्ये काय होतं, कन्वर्ट होतं. जसंही व्हॅसो डायलेशन होतं तिथे काय होतं, मोर अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट जे आहे ते त्या ठिकाणी उंच्या ठिकाणी जातात. मोर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन तिथे पोहोचतं. मोर अमाऊंट ऑफ फॅगोसायटिक सेल तिथे पोहोचतात. का? कारण बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं. ठीक आहे, हे सगळं झाल्याच्या नंतर दुसरी फेज सुरू होते आपली, ती म्हणजे फेज ऑफ इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन फेज सुरू होते. बघा, इन्फ्लामेशन फेजमध्ये काय होतं बघा, ज्या आपल्या फॅगोसायटिक सेल तिथे आल्या होत्या, ज्या आपल्या तिथे फॅगोसायटिक सेल आल्या होत्या, त्या फॅगोसायटिक सेल त्यांचं तिथे काम करणार. ज्या ठिकाणी तुमचा ऊन झालेला आहे त्या ठिकाणी लोकल ठिकाणी तुम्हाला तिथे लोकलाइज तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? स्वेलिंग बघायला मिळणार आहे, रेडनेस बघायला मिळणार आहे, पेन बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तिथे आपल्याला काय बघायला मिळणार आहे? हीट बघायला मिळणार आहे. ठीक आहे, हीट बघायला मिळणार आहे. हे जे आहेत आपले काय आहेत, इन्फ्लामेशनचे साइन्स आहेत, जे आपण मागच्याच एपिसोडमध्ये बघितले होते, जे आपल्याला तिथे बघायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर ज्या काही डॅमेज सेल्स आहेत, त्यानंतर ज्या डेब्रीज आहेत, ठीक आहे, डेब्रीज आहेत त्या काय केल्या, तिथून रिमूव्ह केल्या जातात. रिमूव्ह केल्या, डॅमेज सेल जर रिमूव्ह केल्या तरच काय होतील, तिथे नवीन सेल्स येतील. म्हणून इन्फ्लामेटरी या फेजमध्ये काय केलं, ज्या फॅगोसायटिक सेल असतात त्या काय करतात, एक तर त्या डॅमेज सेलला काढून टाकतात किंवा काय करतात, गिळंकृत करतात. फॅगोसायटोसिस म्हणजे काय? गिळंकृत करणे, गिळून टाकणे. ठीक आहे, म्हणून काय केलं, डेब्रीज रिमूव्ह केल्या जातात. हे काय होतं, आपल्या इन्फ्लामेशन मध्ये होतं. इन्फ्लामेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर मग तिथं होतं थर्ड फेज जे आहे ते कुठले होते? प्रॉलिफरेशन. प्रॉलिफरेशन याचा अर्थ काय? नवीन बनणे. एखादी वस्तू जेव्हा आपण नवीन बनते, एखादी जी लेअर आहे, स्किनची लेअर किंवा कुठलाही जे टिश्यू आहे तो जेव्हा नवीन बनतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? प्रॉलिफरेशन असं आपण म्हणतो. मग प्रॉलिफरेशन मध्ये काय होतं, एकतर काय होतं, ऊनची हिलिंग होते. तुमचा जो ऊंड आहे तो कसा काय व्हायला लागतो? हील व्हायला लागतो. मग तो हील कसा होतो? एकतर तिथे काय होतं, न्यू टिश्यू फॉर्मेशन होतं. न्यू टिश्यूचं काय होतं? फॉर्मेशन होतं. अँजिओजेनेसिस होते. अँजिओजेनेसिस म्हणजे काय? नवीन ब्लड व्हेसल, छोट्या छोट्या ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत त्या तिथे काय होतात? फॉर्म व्हायला लागतात. त्यानंतर काय होतं, इथं कोलॅजन सिंथेसिस होतं. कोलॅजन सिंथेसिस होतं. ठीक आहे, त्यानंतर फर्स्ट काय होतं आपल्या इथे बघितलं आपण, वुंड हिलिंग होतं. कशामध्ये? प्रॉलिफरेशन मध्ये. मग वुंड हिलिंग कसं होतं? न्यू टिश्यू फॉर्मेशन होतं, अँजिओजेनेसिस होतं, कोलॅजन सिंथेसिस होतं. त्याचबरोबर काय होतं? वुंड कॉन्ट्रॅक्शन होतं. ऊन कॉन्ट्रॅक्शन होतं. ऊन कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतं, तुमचे जे ऊनचे जे मार्जिन्स होते, मार्जिन्स जे असतात ते काय होतात? अप्रॉक्सिमेट होतात. अप्रॉक्सिमेट होतं. फॉर एक्झाम्पल हे काय आहे, तुमची एक सेल होती. ठीक आहे, सॉरी, हे काय होतं, एक तुमचा एक हात आहे, असं समजा की हात आहे आणि या हाताला काय झालं, तुमच्या इथं असा कट लागला होता. ठीक आहे, मग काय होतं, थोड्या वेळाने हे जे आहे ते ऊंड काय होतं, असे मार्जिन्स काय होतात, अप्रॉक्सिमेट होतात. म्हणजे तुमचा जो ऊंड आहे तो थोड्या वेळानंतर असा होईल. ठीक आहे, त्यानंतर मग थोड्या वेळानंतर जे आहे ते काय निघेल, थोडंसं अजून भरून निघेल, अजून भरून आणि काही कालांतराने काय होईल, असं आपल्याला सपाट दिसायला लागेल. जे ऊंड आहे तुमचं, जे काही तुमचा जिथं ग्रू तयार झाला, जो काही खड्डा तयार झाला तो काय निघतो, तो प्रॉलिफरेशन स्टेजमध्ये भरून निघतो. ठीक आहे, त्यानंतर बघा फोर्थ आपल्याला स्टेज बघायला मिळते, ती म्हणजे कुठली? फोर्थ बघायला मिळते आपल्याला रिमॉडेलिंग. रिमॉडेलिंग किंवा ज्याला आपण काय म्हणतो, मॅच्युरेशन फेज म्हणतो. मॅच्युरेशन, रिमॉडेलिंग किंवा मॅच्युरेशन मध्ये काय होतं, जे काही प्रॉलिफरेशन मध्ये तुमचं झालं होतं, वुंड हिलिंग झाली होती, त्याच्यानंतर जे काही कॉन्ट्रॅक्शन झालं होतं ते काय होतं, याच्यामध्ये जे काही कोलॅजन्स बनले होते, अँजिओजेनेसिस झालं होतं, न्यू टिश्यू फॉर्मेशन झालं होतं, हे सगळं काय होतं, मॅच्युअर होतं. हे जे सगळं काय होतं याच्यामध्ये मॅच्युअर होतं. मग तुमचा कोलॅजन काय होतो, जो तुमचे कोलॅजन फायबर्स फॉर्म झाले होते ते कोलॅजन काय होतं, ते स्ट्रॉंग होतात. ठीक आहे, स्ट्रॉंग होतात. तुमचा जो वूंडचा स्कार आहे, ठीक आहे, जो स्कार आहे तो स्कार फॉर्मेशन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे, स्कार फॉर्मेशन बघायला मिळतं. स्कार कसा होतो, स्ट्रॉंग होतो आणि कसा होतो, थिक होतो. ठीक आहे, स्ट्रॉंग कसा होतो, स्ट्रॉंग होतो स्कार आणि त्याची थिकनेस जी आहे ती तिथं तुम्हाला मेंटेन केलेली बघायला मिळते. तर बघा आपण काय बघितलेलं आहे, वुंड हिलिंगच्या स्टेजेस बघितलेले आहेत आतापर्यंत. कुठले कुठले बघितले आपण? फर्स्ट बघितले आपण हिमोस्टॅसिस. हिमोस्टॅसिस मध्ये काय होतं, आपला हिमोस्टॅसिस मध्ये फर्स्ट कन्सर्न असतो आपला ब्लड लॉस रोखणे. ब्लड लॉस रोखण्यासाठी आपली बॉडी काय करते, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करते फॉर अ व्हेरी ब्रीफ पिरियड ऑफ टाइम. खूप कमी कालावधीसाठी तो व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन असतं. का असतं ते, तर ब्लड लॉस होऊ नये म्हणून. पण ते काय आहे की टेम्पररी मेथड आहे. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन काय एक टेम्पररी मेथड आहे. ते जर जास्त काळासाठी चाललं तर ते काय आहे, त्या ऊनसाठी ठीक आहे का नाही का, कारण तिथं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालेलं आहे, याचा अर्थ न्यूट्रिएंट कमी जाणार, ऑक्सिजन कमी जाणार,
म्हणून व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आपण काय करू शकत नाही, जास्त वेळ तिथे करू शकत नाही. मग तिथे काय केलं जातं, प्लेटलेटचा एक प्लेट फॉर्मेशन केलं जातं आणि ते काय केलं जातं, ब्लड लॉस परमनंटली रोखला जातो. मग आता आपला ब्लड लॉस परमनंटली रोखला आहे, याचा अर्थ आपल्याला व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनची आता गरज आहे का, तर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनची आपल्याला गरज नाही आहे. मग तिथे काय होतं, व्हॅसो डायलेशन होतं. व्हॅसो डायलेशन झाल्याच्या नंतर मग तिथे आपल्याला काय बघायला मिळतं, की जे व्हॅसोडायलेशन झालेलं आहे त्याच्यामुळे काय तिथं न्यूट्रिशन तिथे जास्त जातात, तिथं फॅगोसायटिक सेल जातात, तिथं ऑक्सिजन जातो आणि हे जे सगळं जातं तिथं, त्याच्यामुळे काय होतं, आपलं हिमोस्टॅसिस जे आहे ते मेंटेन राहतं. हिमोस्टॅसिस मेंटेन झाल्याच्या नंतर तिथं स्टेज ऑफ इन्फ्लामेशन सुरू होते. जे आपल्या तिथं फॅगोसायटिक सेल गेल्या होतं, जे आपल्या तिथं डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्ह झालं होतं, ते तिथं काय करायला लागतं, तिथं टेक ओव्हर करायला लागतं. मग तिथं काय फॅगोसायटिक सेल काय करायला लागतात, त्याचे डेब्रिज असतात, ठीक आहे, त्यानंतर जे डॅमेज सेल्स असतात त्यांना काय करायला लागतात, रिमूव्ह करायला लागतात. त्यानंतर जे काय तिथं लोकल रिॲक्शन होते, लोकल रिॲक्शन मध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला स्वेलिंग बघायला मिळतं, रेडनेस बघायला मिळते, हीट बघायला मिळते, पेन बघायला मिळतं. तो जो पार्ट आहे त्याचं काय होतं, फंक्शन जे आहे ते पार्शली किंवा फुल्ली आपल्याला लॉस पण बघायला मिळतं, डिपेंड्स ऑन द सिव्हिरिटी ऑफ द इंजुरी. त्यानंतर बघायला मिळतं आपल्याला प्लॉलिफरेशन स्टेज. प्लॉलिफरेशन स्टेजमध्ये काय होतं, नवीन टिश्यू बनायला लागतात, नवीन सेल्स बनायला लागतात, नवीन कॅपिलरीज बनायला लागतात, कोलॅजनचं फॉर्मेशन व्हायला लागतं, तुमचं ऊन जे आहे ते कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागतं, ऊन काय व्हायला लागतं, कव्हर व्हायला लागतं. हे सगळं आपल्याला होतं प्लॉलिफरेशन मध्ये. त्यानंतर येते आपली कुठली स्टेज, रिमॉडेलिंग किंवा मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन मध्ये जे काय प्लॉलिफरेशन मध्ये तुमच्या टिश्यू अँजिओजेनेसिस हे काय झालं होतं, ते काय होतं, मॅच्युअर व्हायला लागतं, तुमचे टिश्यू काय होतात, स्ट्रॉंग व्हायला लागतात, कोलॅजन फायबर स्ट्रॉंग व्हायला लागतात. जे काय अँजिओजेनेसिस झालं होतं ते काय व्हायला लागतं, सगळं परमनंटली तिथं व्यवस्थित क्लोज व्हायला लागतो, तुमचा ऊन काय होतो आणि कालांतराने क्लोज होतो. ठीक आहे, हे सगळं आपण काय बघितलं, इन्फ्लामेशनचे स्टेजेस बघितले. तर बघूया आपल्याला आता क्वेश्चनने काय म्हटलं होतं, द प्रायमरी इव्हेंट ऑकरिंग ड्युरिंग द इन्फ्लामेटरी फेज ऑफ वुंड हिलिंग इज, प्रायमरी इव्हेंट विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे, सर्वात पहिले काय होतं ते विचारलं आहे. कोलॅजन सिंथेसिस कुठे होतं, आपलं प्रॉलिफरेटिव्ह मध्ये होतं. सिंथेसिस पॉलिफरेटिव्ह मध्ये होतं, पण त्याचं जे मॅच्युरेशन आहे ते कुठं होतं, मॅच्युरेशन फेज मध्ये होतं. अँजिओजेनेसिस कुठं होतं, प्रॉलिफरेशन मध्येच होतं. व्हॅसो डायलेशन आणि फॅगोसायटोसिस जे आहे ते कुठं होतं तुमच्या, ते कुठं होतं तुमच्या हिमोस्टॅसिस फेज मध्ये होतं. हिमोस्टॅसिस फेज मध्ये होतं. आणि इफिथेलियल सेल मायग्रेशन जे आहे हे कुठे होतं, मॅच्युरेशन मध्ये होतं. हे कुठं होतं, मॅच्युरेशन मध्ये होतं. आणि इपिथेलियल सेल मायग्रेशन जे आहे हे मॅच्युरेशन आणि प्रॉलिफरेशन दोन्ही मध्ये पण होतं. ठीक आहे, हे ओव्हरलॅपिंग वाली स्टेज आहे. याच्यामध्ये काय होतं, दोन जे आहे ते ओव्हरलॅप करतात, स्टेजेस जे आहे ते प्रॉलिफरेशन आणि मॅच्युरेशन दोन्ही स्टेजेस ओव्हरलॅप करतात. कधी, इपिथेलियल सेल मायग्रेशनच्या वेळेस. ठीक आहे, तर मग या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, व्हॅसोडायलेशन आणि फॅगोसायटिस. हिमोस्टॅसिस मध्ये काय होतं, प्रायमरी इव्हेंट कुठला आहे, हिमोस्टॅसिस आहे. सर्वात अगोदर होणारा कुठला आहे, हिमोस्टॅसिस आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन सी जे आहे आपलं काय येणार, करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A drug given in inactive form to improve absorption and later converted to active form in the body is known as. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला अँटागोनिस्ट, मेटाबोलाइट, प्रोड्रग आणि एगोनिस्ट. असा ड्रग जो की काय करतो आपण इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये ऍडमिनिस्टर करतो, त्याच्यानंतर बॉडी काय करते, त्याचं ऍब्झॉर्प्शन करते आणि तो जो आहे तो ड्रग कशामध्ये कन्वर्ट केला जातो, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो. ठीक आहे, इनॅक्टिव्ह टू ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो. कुणामधून, बॉडीमधून. आपण कोणत्या फॉर्म मध्ये त्याला इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये देतो आणि बॉडी काय करते, त्याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करते. याला आपण काय म्हणतो. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला बघा, अँटागोनिस्ट. अँटागोनिस्ट म्हणजे काय, अँटागोनिस्ट म्हणजे असे ड्रग जे काय करतात, बॉडीची जी नॉर्मल फिजिओलॉजी होती त्या फिजिओलॉजी जे काही नॉर्मल ड्रग्ज होते किंवा घटक होते, ठीक आहे, त्यांना काय करतं, इनिबिट करतं. म्हणजे असे ड्रग जे दुसऱ्या ड्रगला किंवा दुसऱ्या कंपोनंट्सला किंवा दुसऱ्या एन्झाईम्सला, हार्मोन्सला काय करतात, इनिबिट करतात, त्यांना आपण काय म्हणत असतो, अँटागोनिस्ट म्हणत असतो. जसं की तुमचे बीटा ब्लॉकर्स, ठीक आहे, हे काय करतात, बॉडीचे जे नॉर्मल जे बीटा इनिमिटर्स आहेत त्यांना काय करतात, ब्लॉक करत असतात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जे काय करतात, जे कॅल्शियम चॅनल जे आहे बॉडीची जे नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेस होती कॅल्शियम चॅनलची, ठीक आहे, त्या कॅल्शियम चॅनलला जाऊन ब्लॉक करतात. पण याला आपण काय म्हणतो, अँटागोनिस्ट म्हणतो. म्हणजे कुणाचं तरी काम काय करतात, हे इनिबिट करतात. त्याचं आपण काय म्हणतो, इनहिबिटर्स असं सुद्धा म्हणतो. इनहिबिटर्स किंवा अँटागोनिस्ट. ठीक आहे, त्यासाठी अँटागोनिस्ट. त्यानंतर आपला मेटाबोलाइट म्हणजे काय, जेव्हा आपण एखादा ड्रग एखाद्या पर्सनला काय करतो, ऍडमिनिस्टर करतो आणि आपली बॉडी जी आहे त्या ड्रगला कुठल्या तरी एखाद्या कंपोनंट मध्ये काय करते, बाय प्रोडक्ट मध्ये तयार करते. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्ट फ्रॉम, मेटाबोलाइट म्हणजे काय, मेटाबोलाइट म्हणजेच काय, प्रोडक्ट फॉर्म्ड व्हेन ड्रग इज ब्रोकन डाउन इन बॉडी.
जेव्हा एखादा ड्रग काय केला जातो बॉडीमध्ये ब्रोकन डाऊन केला जातो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो मेटाबोलाइट म्हणतो. मग हा ऍक्टिव्ह किंवा इनऍक्टिव्ह आहे असं आहे का? काही नाही, ठीक आहे. म्हणजे ड्रग आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा ड्रग कन्झ्युम केला जेव्हा तो काय त्याचं ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन झाल्यानंतर जो कुठलाही प्रोडक्ट फॉर्म होईल त्याला आपण काय म्हणतो मेटाबोलाइट असं आपण म्हणतो. त्या ड्रगचा तो काय आहे मेटाबोलाइट असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक XYZ नावाचा काय केला ड्रग ऍडमिशन केला आणि बॉडीने काय केलं त्याला मेटाबॉलिझम करून त्याचं X, Y आणि Z असे 3 काय केले कंपोनंट तयार केले. मग हा X पण त्याचा मेटाबॉलाइट आहे, Y पण त्याचा मेटाबॉलाइट आहे आणि Z पण काय त्याचा मेटाबॉलाइट आहे. ठीक आहे, एवढं समजलं? म्हणजे याच्यामध्ये ऍक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह असं काही डिफरन्शिएशन आहे का? तर काहीच नाही. जो काही त्याची कंपोनंट तयार होईल मग तो ऍक्टिव्ह असू दे, इनॅक्टिव्ह असू दे, कामाचा असू दे, बिनकामाचा असू दे, कसला पण असू दे, त्याला आपण काय म्हणायचं मेटाबोलाइट असं आपण म्हणायचं. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा प्रोड्रग. प्रोड्रग म्हणजे असे ड्रग असतात जे की काय करतो आपण इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये काय करतो ऍडमिनिस्टर करतो आणि बॉडी काय करते त्याला ऍक्टिव्ह करते. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की लिओडोपा. लिओडोपा काय आहे? हा एक प्रोड्रग आहे. ठीक आहे, आपण हा प्रोडक्ट देतो आणि बॉडी काय करते याला डोपामिन मध्ये कन्वर्ट करते आणि बॉडी काय करते याला युटिलाइज करते. बॉडी लिओडोपाला युटिलाइज करते का? बॉडी लिओडोपाला युटिलाइज करत नाही, बॉडी डोपामिनला युटिलाइज करते. बॉडी काय करते डोपामिनला युटिलाइज करते. मग लिओडोपा काय झाला? हा काय झाला? प्रोड्रग झाला. हा काय झाला? प्रोड्रग झाला. ठीक आहे. नंतर फोर्थ ऑप्शन आहे बघा एगोनिस्ट. एगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट हे काय एकमेकांच्या एकदम काय अपोजिट आहे. जसं अँटागोनिस्ट काय करतं इनिबिट करत असतं, तसं एगोनिस्ट काय करतं एखादा जो ड्रग आहे त्याची जी ऍक्शन आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करत असतं. ठीक आहे, अँटागोनिस्ट म्हणजे काय कुणाला तरी इनिबिट करणारा. मेटाबॉलाइट म्हणजे काय बॉडीमध्ये जेव्हा ड्रग आपण दिला जातो त्याच्यामध्ये जेव्हा ब्रोक डाऊन होतो आणि ब्रोक डाऊन झाल्याच्या नंतर जे काय प्रोडक्ट फॉर्म होतात, जे काही कंपोनंट्स फॉर्म होतात, जे काही कंपोजिशन फॉर्म होतात त्यांना आपण मेटाबॉलाइट म्हणतो. मेटाबॉलाइट ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह कामाचे बिनकामाचे असं आपल्याला काही माहित नाही, फक्त ते काय आहेत बॉडीचे जे ड्रग दिला होता त्या ड्रगचे बॉडीनं ब्रेकडाऊन केलेले बाय प्रोडक्ट्स आहेत. प्रोडक्ट म्हणजे काय असे ड्रग जे की आपण काय करत असतो इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये देत असतो आणि बॉडी काय करत असते त्यांना ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करून यूज करत असते. आणि एगोनिस्ट काय असतात जे ड्रग काय करतात बॉडी म्हणजे नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे त्याला काय करत असते एनहान्स करण्याचं काम करत असते, इम्प्रूव्ह करण्याचं काम करत असते. अँटागोनिस्टच्या अपोजिट यांचं एगोनिस्टचं काम असतं. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे आपण जो ड्रग काय करतो इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये देतोय म्हणजेच काय प्रोड्रग देतोय आणि त्याची बॉडी काय करते त्याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये ऍब्झॉर्प्शन करते, त्याला आपण काय म्हणतो प्रोड्रग्स असं आपण याला म्हणत असतो. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द प्रिन्सिपल्स ऑफ प्रायमरी हेल्थ केअर इन्क्लूड. प्रायमरी हेल्थ केअरचे काय विचारले आपल्या याच्यामध्ये प्रिन्सिपल्स विचारले आहेत. फर्स्ट ऑप्शन दिला इक्विटेरियल डिस्ट्रीब्युशन आहे का प्रिन्सिपल? हो आहे. कम्युनिटी पार्टिसिपेशन जे आहे ती रोल हे आहे का प्रिन्सिपल आहे का प्रायमरी हेल्थ केअरचा? तर हो आहे. कव्हरेज अँड ऍक्सेसिबिलिटी तुमची जी कव्हरेज असली पाहिजे, ठीक आहे, तुमचे जे प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत ते असं आहे का बाबा की फक्त जे आहे ते मोठ्या मोठ्या सिटीमध्ये असले पाहिजे, जे जिथे काही गरीब वस्ती आहेत, गरीब वाड्या आहेत किंवा जे काही खूप असे आदिवासी भाग आहेत त्या ठिकाणी असायला नाही पाहिजे असं काय आहे का? नाही, सगळीकडे काय असायला पाहिजे त्याचं इक्विटोरियल कव्हरेज जे असायला पाहिजे. त्यानंतर ऍक्सेसिबिलिटी. ऍक्सेसिबिलिटी म्हणजे काय फक्त श्रीमंतांना जे आहे ते आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे का? तर तसं नाहीये. आरोग्य सेवा आहे गरीबातल्या आणि श्रीमंतातल्या श्रीमंत दोघांना पण काय झाल्या पाहिजे ऍक्सेसिबल झाल्या पाहिजे. म्हणजे कव्हरेज आणि ऍक्सेसिबिलिटी हा पण काय प्रायमरी हेल्थ केअरचा प्रिन्सिपल आहे. अप्रोप्रिएटनेस आणि कंटिन्युटी हे पण काय आहे प्रिन्सिपल आहे. म्हणजे आपण काय करतो अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी यूज करतोय. कंटिन्युटी म्हणजे काय कंटिन्युअसली असतं म्हणजे ठीक आहे म्हणजे 1-2 वर्ष आहे आणि मग त्याचे PHC बंद पडते असं होतं का? तर प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहेत केअर जे आहेत ती बंद होते का? तर नाही, ती काय असते कंटिन्यू सुरू असते. म्हणजे हे सगळे काय आहेत प्रिन्सिपल्स ऑफ प्रायमरी हेल्थ केअर आहेत. म्हणून आपल्याला ऑप्शन मध्ये निवडायचं बघा BCD, ACD आणि ABCD. ABCD हे सर्वच्या सर्व काय आहेत त्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ प्रायमरी हेल्थ केअर आहेत. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चाइल्ड whose weight falls below the third percentile on a growth chart is classified as. ठीक आहे, एक चाइल्ड आहे आणि आपण काय केलं त्याची ग्रोथ चार्टिंग केलेली आहे. आपण काय केली त्याची ग्रोथ चार्टिंग केली आहे आणि ग्रोथ चार्टिंग केल्याच्या नंतर आपल्याला काय वाटलं त्याचं वेट आहे वेट फॉर एजचा जो ग्राफ आहे तो काय झाला थर्ड पर्सेंटाईल पेक्षा काय झाला आहे कमी आलेला आहे. तर बघा जेव्हा आपण ग्रोथ चार्ट बघतो तर ग्रोथ चार्ट जो आहे तो काय करतो आपला रिलेटिव्ह ग्रोथ असेस करत असतो. रिलेटिव्ह ग्रोथ असेस करत असतं. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो 100% म्हणत असतो आपण. ठीक आहे, 100% म्हणजेच काय जे तुम्ही 100 जी मुलं आहे जे आपण एका लाईन मध्ये जर उभं केलं तर त्याच्यानंतर तुमचं जे बाळ आहे ते कुठल्या पोझिशनला आलेलं आहे थर्ड पोझिशनला आलेलं आहे वेटनुसार. म्हणजे आपण काय केलं 1 किलो वजनाचा 2 किलो वजनाचा 3 किलो वजनाचा म्हणजे जे काही वजनाचे असतील असे 1 2 3 3 असे आपण काय केले 97 98 99 100 99 100 असे काय केलं आपण बाळांना काय केलं अकॉर्डिंग टू वेज त्यांना काय केलं आपण असं एका रांगेमध्ये उभं केलं. ठीक आहे, अकॉर्डिंग टू वेज असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण काय केलं उभं केलं. सर्वात कमीचा बाळ त्याच्यानंतर थोडा जास्त त्यानंतर थोडा जास्त असं आपण काय केलं 100 बाळांना आपण काय केलं असं आपण एका लाईन मध्ये उभं केलं.
हे ग्रोथ चार्ट तुम्हाला एवढा सोपं तुम्हाला अर्थ कोणी समजून सांगू शकणार नाही. ठीक आहे. जे ते पर्सेंटाईल त्याच्यानंतर हे जे सांगतात ना ते तुमचं खूप कन्फ्युजिंग आहे. मी सांगतोय ते सोप्पं याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा. आपण काय केलं, जे बाळ होते त्यांना त्यांच्या वजनानुसार असेंडिंग ऑर्डरमध्ये असं 1, 2, 3 असे काय केले 100 पर्यंत असे जमा केले. असे एका लाईनने उभे केले. त्या लाईनने उभा केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसलं, की जो थर्ड पर्सेंटाईल आहे म्हणजे तिसरा बाळ जे आहे त्याच्या पण त्या बाळापेक्षा पण काय आहे तुमच्या बाळाचं वजन कमी आहे. म्हणजे जे काही नॉर्मल बाळाचं वजन असायला पाहिजे होतं 1, 2, 3 पासून जे सर्वात कमी बाळ आहेत म्हणजे टॉप 3 जे आहेत ठीक आहे, सगळ्यात टॉप 3 म्हणजे सगळ्यात कमी वजनाचे टॉप 3 जी बालकं होते त्या बालकांमध्ये तुमच्या बालकाचा नंबर आहे. म्हणजे तुमचं बालक आहे खूप जास्त काय आहे कमी वजनाचं आहे. ठीक आहे. एवढं सोपी आणि सिंपल कन्सेप्ट आहे. जास्त ते ग्राफ वगैरे चार्ट पर्सेंटाईलचा नंबर हे जे तुम्ही एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त एक सोपी जी आहे ती लॉजिक लक्षात ठेवा, की हे जे थर्ड पर्सेंटाईल म्हणतो जे आपण त्याचा नेमका अर्थ काय आहे. ठीक आहे. किंवा 15th पर्सेंटाईल जेव्हा म्हणतो आपण त्याचा अर्थ काय. तुम्हाला मी थोडंसं एक एक्झाम्पल मध्ये सांगतो बघा. जर एखादा जेव्हा आपण म्हणतो की एखादा बच्चू जो आहे त्याचा काय आहे 15th पर्सेंटाईल ऑफ वेट आहे, जेव्हा आपण असं म्हणतो पर्सेंटाईल ऑफ वेट आहे जेव्हा असं आपण म्हणतो याचा अर्थ काय होतो बघा. याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 7 असं जेव्हा आपण 98, 99, 100 जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण काय केलंय त्या बाळांना वेट, ठीक आहे, हा वेटचा क्रायटेरिया घेतलेला आहे मी. तर तसंच त्याचप्रमाणे ग्रोथ चार्ट जे आहे ते हाईटचे पण असतात. ठीक आहे. मग जेव्हा आपण वेटनुसार काय केलं त्या बच्चूंना 1, 2, 3 पासून असे 100चे बच्चू आपण असे लाईनने उभे केले आणि त्याच्यामध्ये तुमचा बच्चू जो आहे तो किती होता 50वा होता. ठीक आहे. म्हणजे तुमचा बेबी येते इथं कुठेतरी एकदम मिडलला असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय त्याच्या वजनाचे तो जो तुमचा बच्चू आहे त्याच्या वजनाचे अर्धे बालक जे आहेत ते कसे आहेत कमी आहेत आणि अर्धे बालक आहेत त्याच्या वजनापेक्षा जास्त आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो वेट काय आहे त्या बच्चूचं मिडल आहे. वेट इज ॲट मिडल आहे. मिडल ऑफ नॉर्मल रेंज. कशामध्ये आहे तो नॉर्मल रेंज मध्ये आहे. नॉर्मल रेंज. ठीक आहे. आणि त्याच्या हाफ ऑफ द चाइल्ड हॅव ग्रेटर वेट आणि हाफ ऑफ द चाइल्ड हॅव लेसर वेट. ठीक आहे. का, कारण तुमचा काय म्हटलं मी तुमचा बेबी किती आहे 50व्या नंबरवर आहे. म्हणजे इकडचे जे 49 आहेत आणि इकडचे जे 49 आहेत हे काय आहेत तुमच्या बेबीच्या ह्या साईडचे काय आहेत ह्या साईडचे जास्त वजनाचे आहेत आणि ह्या साईडचे काय आहेत कमी वजनाचे आहेत. ठीक आहे. हे झालं तुमचं 15th पर्सेंटाईल वेज. म्हणजे जर आपण एखादा बच्चू म्हणतो असतो की त्याचं काय 15th पर्सेंटाईल वेज आहे तर ते असं असू शकतं. जर आपण एखादा म्हटलं की बाबा तुमचा बच्चूचा वेट जे आहे ते किती आहे 17th पर्सेंटाईल आहे. म्हणजे जर तुम्ही त्या बच्चूला जेव्हा तुम्ही 1, 2, 3 असं जेव्हा तुम्ही उभं केलं 97, 98, 99, 100 ठीक आहे, तेव्हा तुमचा जो बेबी आहे तो काय आहे 1997 म्हणजे टॉप जे वजनाचे खूप जास्त वजनाचे जे मुलं होते त्या वजनाच्या मुलामध्ये तुमच्या बेबीचा 100 पैकी 97वा नंबर लागतोय. याचा अर्थ तुमच्या बेबीचं वजन जे आहे ते काय आहे खूप जास्त आहे. ठीक आहे. तुमच्या बेबीचं वजन काय खूप जास्त आहे. याचा अर्थ तुम्ही आपण काय म्हणू शकतो वेट इज मोर. ठीक आहे. वेट इज मोर ऑफ 97%. जे तुमचे जे 97 लोक होते. ठीक आहे. इथे जे 97 लोक होते या 97 लोकांपेक्षा तुमच्या बाळाचं वजन काय आहे जास्त आहे. ठीक आहे. आणि फक्त 3% जे बाळ आहे त्यांच्यापेक्षा तुमचं काय वजन कमी आहे. म्हणजे हे जे फक्त 3 होते पुढचे यांच्या तुलनेमध्ये तुमच्या बाळाचं वजन कमी आहे. किती? फक्त 3% लोकांच्या तुलनेमध्ये तुमचं वजन कमी आहे. पण हे जे मागचे 97% होते या 97% लोकांच्या तुलनेमध्ये तुमचं वजन काय जास्त आहे. ठीक आहे. जेव्हा आपण काय म्हणतो 97 म्हणतो. मग जर आपण जेव्हा आपण काय बघतो जो नॉर्मल ग्रोथ चार्ट बघतो, नॉर्मल ग्रोथ चार्ट बघताना आपण काय बघतो नॉर्मली आपण काय म्हणतो ठीक आहे ओव्हरऑल एक आपण नॉर्मल जेव्हा घेतो तेव्हा आपण काय म्हणतो जे 3 to 97 पर्सेंटाईल जे असतं त्यांना आपण काय म्हणतो नॉर्मल म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये पण काय थोडेसे डिस्ट्रीब्युशन्स आहेत. ठीक आहे. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर हे पण आहे. पण जेव्हा आपल्याला नॉर्मली जेव्हा आपल्याला बघायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो 3 to 97 जे आहेत ते काय म्हणतो आपण नॉर्मल आहेत. मग जर ते जे 3च्या खाली असतात आपण काय म्हणतो सिव्हिअरली मालन्यूट्रिशन म्हणतो. ठीक आहे. सिव्हिअरली त्यांचं वजन काय कमी असं म्हणतो. आणि जर 97 असेल तर आपण काय म्हणतो ओबेस म्हणतो. आणि ओबेस कसं म्हणतो आपण सिव्हिअर क्लास ऑफ ओबेसिटी असं आपण त्यांना म्हणत असतो. ठीक आहे. ओबेस किंवा ओव्हरवेट असं आपण त्यांना म्हणत असतो. ठीक आहे. एवढं समजलं. 3 पेक्षा जर कमी असेल तर आपण काय म्हणतो सिव्हिअर कमी आहे आणि 97 पेक्षा जर जास्त असेल तर आपण काय म्हणतो जास्त आहे. मग याचा अर्थ 90 आहे हा काय आहे नॉर्मल आहे. हा नॉर्मल आहे. हा काय आहे सिव्हिअर क्लासमध्ये येत नाही. फक्त हा काय होत नाही सिव्हिअर क्लासमध्ये येत नाही. याला आपण काय म्हणू शकतो मॉडरेट म्हणू शकतो. ठीक आहे. याला आपण 50 जो आहे त्याला आपण काय म्हणू शकतो नॉर्मल म्हणू शकतो. ठीक आहे. आणि ही काय आहे रिलेटिव्ह ग्रोथ आहे. ठीक आहे. रिलेटिव्ह ग्रोथ आहे म्हणजे आपण काय करतो 100 मुलांची तुलना करू शकतो. पण आपण काय करतो तुलना करतो याच्यामध्ये.
हे ज्या ग्रोथ चार्टमध्ये आपण काय करत असतो, बेबींचा जो आहे तो एक ग्राफ आपण करत असतोय आणि ग्राफमध्ये आपण काय बघतो, जे नॉर्मली जी बेबींची जी ग्रोथ होत असते त्या ग्रोथच्या मानाने तुमचा जो बेबी आहे तो कसा ग्रोथ करतो हे आपण काय करतो, प्रत्येक महिन्याला त्या ज्या आशा एएनएम किंवा अंगणवाडी वर्कर्स आहेत त्या काय करतात, जाऊन काय करतात, त्या ग्राफवर डॉट प्लॉट करत असतात आणि त्या ग्राफला जेव्हा आपण लिंक करतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतो, एक कर्व बघायला मिळतो आणि हा जो कर्व आहे तो नॉर्मल आहे की नाही हे काय करतो आपण असं रिलेटिव्हली असेस करत असतो. कशामध्ये? ग्रोथ चार्टमध्ये. मग जर एखादा बेबी जो आहे तो त्याचा 3 पेक्षा पण जर कमी येत असेल वेट पर्सेंटाईल, त्याला आपण काय म्हणतो, अंडर वेट असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि जर त्याचा 97 पेक्षा जर जास्त येत असेल त्याला आपण काय म्हणतो, ओव्हर वेट म्हणत असतो, पण कसं, सिव्हिअर वाला. ठीक आहे. मग आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला आहे बघा, आपल्याला क्वेश्चन काय सांगितलं, त्याचं वेट आहे ते फॉल बिलो 3rd पर्सेंटाईल, 3 पेक्षा कमी येत होतं आणि ऑप्शन दिला आपल्याला नॉर्मल ग्रोथ. मग ती नॉर्मल ग्रोथ आहे का नाही, कारण तुमचा बेबी जो आहे ते जेव्हा आपण 1 ते 100 असे जे लोक असे तुम्ही जेव्हा लाईनने उभं केले, तुमच्या बेबीचं वजन कुठे येते, खालून 3ऱ्या नंबरला येते. म्हणजे तुमच्या बेबीचं वजन काय आहे, कमी आहे. मग ते नॉर्मल आहे का नाही आहे, फर्स्ट ऑप्शन नाही. ओव्हरवेट आहे का नाही, तुमचं ओव्हरवेट आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा त्याचा 60, 70, 80, 90 पुढे त्याचा जर नंबर गेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो असतो, ओव्हरवेट म्हणू शकलो असतो. अंडरवेट आहे का, तो हो ऑब्विसली तो अंडरवेट आहे आणि तो कसा आहे, सिव्हिअरली अंडरवेट आहे. ओबेस आहे का, तर ओबेस नाही आहे. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे, आपला करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. हे जो ग्रोथ चार्ट आहे याच्यात जास्त टेक्नॉलॉजीज आहे त्याच्यामध्ये जास्त जाऊ नका. फक्त मी जे लॉजिक सांगितलेलं आहे की 1 ते 100 तुम्ही काय करायचं, असं इमॅजिन करायचं की 1 ते 100 मध्ये काय केलं तुम्ही, असे बच्चूंना काय केलेलं आहे, उभं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा जो काही आकडा देईल त्यानुसार तुम्ही काय करायचं, लॉजिकली आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे. त्याचं पर्सेंटाईल, त्याच्यानंतर ते मायनस प्लस फॉर्म्युलेज वगैरे याच्यामध्ये जास्त न पडण्यापेक्षा याचं लॉजिकली पण आन्सर निघू शकतं. फॉर्म्युल्यानंतर निघतं पण लॉजिकली पण निघतं, जर तुम्ही काय केलं, कॉन्शियसली जर विचार केला तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन अ लॅबोरेटरी कल्चर्स मोस्ट ह्युमन पॅथोजन्स ग्रो बेटर ॲट. ठीक आहे. ग्रो बेटर ॲट. तुम्ही काय केलंय, लॅबोरेटरी कल्चर केले आहेत आणि जे मोस्ट पॅथोजन्स आहेत, कुठले पॅथोजन्स, ह्युमन पॅथोजन, जे की काय करतात, ह्युमन्सला डिसीज कॉज करतात, ते कुठं ग्रो बेस्ट करतील. फर्स्ट ऑप्शन आहे 30 ते 37 डिग्री, 38 ते 50 डिग्री, 15 ते 20 डिग्री आणि 20 ते 30 डिग्री. बघा, ह्युमन बॉडीचं टेम्परेचर असतं ते किती असतं, 37.6 डिग्री सेल्सिअस असतं. हे काय आहे, नॉर्मल टेम्परेचर आहे. नॉर्मल टेम्परेचर जेव्हा आपण बघत असतो आणि जेव्हा जे ह्युमन पॅथोजन्स असतात, ह्युमन पॅथोजन्स कुठले, ह्युमन म्हणजे काय असतील, ते बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, फंगस असतील, इस्ट असतील, कुठले पण पॅथोजन असतील जे काय करतात, ह्युमन्सला काय करत असतात, तर डिसीज कॉज करतात. मग ते ह्युमन्सला डिसीज कॉज करतात याचा अर्थ काय, ते ह्युमन्समध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकतात, म्हणजे ते ह्या टेम्परेचरमध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकतात. ह्याचाच अर्थ काय, ते जे पॅथोजन्स आहेत जेव्हा आपण त्याचं कल्चर करत असतो, कल्चर म्हणजे काय, आपण काय करतो, एक आर्टिफिशियली आपण एक कल्चर प्लेट घेतो, त्या कल्चर प्लेटमध्ये आपण काय टाकतो, कल्चर मीडिया टाकतो. कल्चर मीडिया जेव्हा आपण टाकतो, त्या कल्चर मीडियामध्ये काय टेम्परेचर ठेवलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, तो ऑर्गॅनिझम बेटरली काय होईल, तिथे काय होईल, वाढेल. ठीक आहे, ग्रो होईल. मग तो जर पॅथोजन जर ह्युमनला काय करत असेल, डिसीज कॉज करत असेल ऍट दॅट टेम्परेचर, कुठलं टेम्परेचर, 37.6 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. जर ह्या टेम्परेचरला जर तो डिसीज कॉज करू शकत असेल, याचा अर्थ काय आहे की तो त्या टेम्परेचरला चांगला सर्व्हाइव्ह करू शकतो. मग फर्स्ट ऑप्शन काय दिलं आपल्याला, 30 ते 37 डिग्री करू शकतो का, तर हो करू शकतो. 38 ते 50 डिग्री, 50 डिग्री सेल्सिअस मध्ये जर आपण एखादा ह्युमनला नेलं तर तो काय गोष्ट आहे, तो ह्युमन स्वतः सर्व्हाइव्ह करू शकत नाही, त्याची पॅथोजन काय सर्व्हाइव्ह करणार आहेत, म्हणून हे पण नाही. 15 ते 20 डिग्री सेल्सिअसला पण ह्युमन पॅथोजन्स व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकत नाही, 20 ते 30 डिग्रीला पण करू शकत नाही, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. कारण बॉडीचं तुमचं नॉर्मल बॉडीचं टेम्परेचर जे आहे त्या बॉडी टेम्परेचरला तुमचे पॅथोजन्स व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकतात. त्यानंतर आपलं जे रूम टेम्परेचर असतं, ठीक आहे, रूम टेम्परेचर असतं ते किती असतं, 28 डिग्री सेल्सिअस अप्रॉक्सिमेट असतं. अप्रॉक्सिमेट 28 डिग्री सेल्सिअसला पण हे पॅथोजन सर्व्हाइव्ह करू शकतात का, कारण जे काही ह्युमन पॅथोजन्स असतात ते तुमच्या एन्व्हायरमेंट मधूनच तुम्हाला काय करत असतात, डिसीज कॉज करतात, म्हणजे त्यांचं जे एन्व्हायरमेंटल प्रेशर आहे, जे काही रूम टेम्परेचर आहे त्यांना पण ते मॅच करतात. मग ही रेंज जी आहे ते आपल्यासाठी मोस्ट फिजिबल आहे ह्युमन पॅथोजनसाठी ग्रो होण्यासाठी, म्हणून ऑप्शन ए काय असणार, याचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच न्यूरोट्रान्समीटर इज मोस्ट कॉमनली इम्प्लिकेटेड इन ओसीडी. ओसीडी म्हणजे काय, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे. ओसीडी काय आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ओसीडी मध्ये मोस्ट कॉमनली जो आहे तो कुठला न्यूरोट्रान्समीटर आहे जो काय आहे, इम्प्लिकेट होतो, म्हणजे काय होतो, अफेक्ट होतो, आपल्याला विचारलाय. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला बघा, डोपामिन. डोपामिनचा जो रोल आहे तो कशामध्ये आहे, पार्किन्सन मध्ये आहे. ठीक आहे, पार्किन्सन्स मध्ये आहे, याच्यामध्ये नाही म्हणून ऑप्शन जो आहे तो ए करेक्ट नाही. गाबा, गाबा जो आहे हा अँझायटी मध्ये बघायला मिळतो, आपल्याला जे अँझायटी अटॅक्स, पॅनिक अटॅक्स मध्ये पेशंट त्याच्यामध्ये आपल्याला गाबा बघायला मिळतो. सिरोटोनिन जो आहे तो आपल्याला काय बघायला मिळतो, ओसीडी मध्ये अफेक्ट बघायला मिळतो. आणि असिटिल कोलिन जो आहे हा काय आहे, हा काय सिनॅप्टिक आहे, हा काय सिनॅप्टिक किंवा न्यूरोमस्कुलर जे सिनॅप्स असतात. ठीक आहे, मस्कुलर जे सिनॅप्स असतात तिथे आपल्याला काय बघायला मिळतात, ऍसिटिल कोलिन हे काय बघायला मिळते, न्यूरो ट्रान्समीटर बघायला मिळतं. काय बघायला मिळतं, न्यूरो ट्रान्समीटर बघायला मिळतं.
ठीक आहे. तर ओसीडी जो आहे तो काय ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. ओसीडी म्हणजे आपल्याला अजून काय जे आहे ते क्वेश्चन येऊ शकतात ओसीडी बद्दल, ते म्हणजे ओसीडीचा ड्रग ऑफ चॉईस विचारतात आपल्याला. ठीक आहे. तर कुठले आहेत SSRIs. यापैकी एक्झाम्पल जे आहे तर कुठलं फ्लोक्झेटिन हा काय ड्रग ऑफ चॉईस आहे, हा मोस्ट कॉमनली यूज केला जातो. त्याचप्रमाणे SSRIs मध्ये अजून काय आहेत फ्लोएक्झामाइन आणि सर्ट्रॅलिन हे तिन्ही पण आपण ड्रग ओसीडी मध्ये देऊ शकतो. पण मोस्ट कॉमनली जर ड्रग ऑफ चॉईस जर तुम्हाला विचारलं तर कुठला आहे फ्लोक्झॅटिन आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय विचारलं तर ओसीडी मध्ये बघा दोन टर्मिनॉलॉजी, एक आहे ऑब्सेशन आणि दुसरी आहे कंपल्शन. ओसीडी मध्ये जे पेशंट आहेत त्यांना काय असतं, एक कंपल्शन त्यांना त्यांच्या मनामध्ये येतं, एक ऑब्सेशन त्यांच्या मनामध्ये येतं. बघा ऑब्सेशन म्हणजे काय, त्यांना काय करायचं असतं की एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये असते आणि त्या गोष्टीमुळे काय होतं, त्यांना अँझायटी क्रिएट होते. फॉर एक्झाम्पल त्या माणसाला काय वाटतं की बाबा मला काय झालेलं आहे, काहीतरी माझ्या हातामध्ये जर्म्स आहेत. ठीक आहे. तर त्यानं काय करणार, हात धुवून येणार. परत 5 मिनिटानंतर त्याला परत वाटणार मी अरे इथं टच केलं, मी या टेबलला टच केलं ना, आता परत त्या टेबलचे काय झाले जर्म्स माझ्या हाताला लागलेले आहेत. मग तो परत जाणार, परत हात धुणार, परत येणार. म्हणजे हे जे थॉट्स येतात, हे थॉट्स कसे आहेत, एकतर अनवॉन्टेड आहेत, त्याला पाहिजे आहेत का ते थॉट्स, त्याला पाहिजे नाही आहेत. इररॅशनल आहे, त्याला काही रॅशनल आहे का नाही आहे. तुम्ही फक्त टेबलला हात लावलायचा, आता तुम्ही लगेच कॉन्टॅमिनेटेड झालात का, तर नाही झालात. ठीक आहे. त्यानंतर अनकंट्रोल्ड आहेत, त्याच्यावर त्याचा काही कंट्रोल आहे का त्या पर्सनचा, नाहीये. तुम्ही त्याला जर किती जरी ओरडला बाबा हात धुवू नको काय नाही होत, तरी पण तो तुमचा ऐकणार आहे का, ऐकणार नाही. का, कारण ह्या थॉट्समुळे त्याला काय होते, अँझायटी होते. ह्या थॉट्समुळे त्याला काय होते, अँझायटी होते. म्हणजे अँझायटीचा कॉज जर कोण असेल तर काय आहे, ऑब्सेशन आहे. अँझायटीचा कॉज कोण आहे तर तुमचं ऑब्सेशन आहे. हे सगळं जे आहेत अनवॉन्टेड, इरॅशनल, अनकंट्रोल्ड थॉट्स, याला आपण काय म्हणतो, ऑब्सेशन म्हणतो. आणि कंपल्शन म्हणजे काय, हे जे अनवॉन्टेड, इरॅशनल, अनकंट्रोल थॉट्स येतात, हे जे थॉट्स आहेत, ही जी अँझायटी आली, याला रिलीव्ह करण्यासाठी जे काही तो मेथड्स अवलंबतो, याला आपण काय म्हणतो, रिपिटेटिव्ह बिहेवियर्स असं आपण म्हणतो. रिपिटेटिव्ह बिहेवियर. आणि हे जे रिपीटेड बिहेवियर आहे त्याला आपण काय म्हणतो, कंपल्शन म्हणतो. म्हणजे अँझायटी कॉज कोण करतं तर ऑब्सेशन करतं, आणि अँझायटी रिलीव्ह कोण करतं तर जे आहे ते कंपल्शन करतात. ठीक आहे. OCD ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे जो काही त्याने कंपल्शन केलं होतं कुठलं, हँड वॉशिंगचं, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की हँड वॉशिंग, म्हणजे त्याची जी आहे ती जी अँझायटी आहे ती कशामुळे झाली होती की त्याला वाटलं होतं बाबा, त्याच्या मनामध्ये एक थॉट आला होता. थॉट कसा होता, अनवॉन्टेड होता, इरॅशनल होता आणि अनकंट्रोल होता. तो थॉट काय होता की माझा हात जे आहे ते काय झाले, जर्म्स लागलेत, मी एका टेबलला टच केलं आणि त्या टेबलला टच केल्यामुळे माझ्या हातला काय झाले आहेत, जर्म्स लागले आहेत, माझा हात कंटॅमिनेटेड झालेला आहे. मग त्याला काय झालं, त्याची अँझायटी झाली. ठीक आहे. हे काय झालं, त्याची अँझायटी झाली. अँझायटीचं कॉज काय झालं, हे जे थॉट्स झाले. त्यानंतर तुझं जाऊन काय करतो, हात धुतो. हात धुतल्यानंतर त्याची काय होते, अँझायटी रिलीव्ह होते. म्हणजे त्याने काय केलं, कंपल्शन केलं. त्याने काय केलं, बिहेवियर परफॉर्म केलं. काय केलं, त्याने हात धुतलं. त्याने हात किती वेळा धुतो, रिपीटेटिव्हली खूप वेळा धुतो असतो तो हात. त्यालाच आपण काय म्हणतो, OCD असं आपण म्हणतो. म्हणजे OCD म्हणजे जर तुम्हाला विचारलं त्याचा जो अँझायटी आहे, त्या अँझायटीचा कॉज कोण आहे तर ऑब्सेशन आहे. अँझायटी रिलीव्ह कोण करतं तर काय करतं, कंपल्शन करतं. आणि ही जी सायकल आहे त्याची रिपीटेडली चालत असते, ऑब्सेशन कंपल्शन. अँझायटी येते, अँझायटी जाते, अँझायटी येते, अँझायटी जाते. यालाच आपण काय म्हणतो, OCD असं आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये आपण ड्रग ऑफ चॉईस कुठे देतो, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिसेप्टर काय देतो, रिएप्टेक इनिबिटर्स. ठीक आहे. कुठले देतो, फ्लूएक्झेटिन हे काय ड्रग ऑफ चॉईस आहे. फ्लूएक्झामाइन आणि सर्ट्रॅलिन हे पण ड्रग्ज आहेत, आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. ठीक. ऑप्शन बघा आपल्या काय म्हणतात, तर सिरोटोनिन जे आहे, सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिएप्टेक इनिबिटर जे आहे ते आपण याच्यामध्ये देत असतो. त्याच्यामुळे कुठला आहे, याच्यामध्ये आपल्या ड्रगच्या नावामध्ये पण कळते बघा की कुठला जे आहे तो याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर जो आहे तो इम्प्लिकेट झालेला आहे, तो म्हणजे कुठला, सिरोटोनिन. दिस स्टँड्स फॉर सिरोटोनिन. ठीक आहे. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे, आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following is an absolute contraindication of ECT? ठीक आहे. ECTचं ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन काय आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला सिव्हिअर डिप्रेशन, सेकंड दिला आपल्याला रेज इंट्राकॅनल पेशंट, प्रेग्नन्सी आणि एल्डरली पेशंट. बघा ECT इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी ही आपण कधी देतो, एकतर आपल्याला जेव्हा आपण एक्झाम मध्ये आपल्याला याच्याबद्दल काय काय विचारू शकतात बघा. एकतर विचारू शकतात आपल्याला याच्याबद्दल इंडिकेशन्स, म्हणजे आपण काय करतो, कधी देतो. ठीक आहे. कधी देतो आपल्याला विचारू शकतात. एक काय आहे, सिव्हिअर डिप्रेशन, जर पेशंटला काय आहे, सिव्हिअर डिप्रेशन्स आहेत विथ सुसायडल आयडिएशन. सुसायडल जर त्याला पेशंटच्या टेंडन्सीज असतील, सुसायडल टेंडन्सी जर असेल, सुसायडल आयडिएशन्स असतील तर देऊ शकतो आपण. सिव्हिअर शिझोफ्रेनियामध्ये देऊ शकतो आपण, सिव्हिअर शिझोफ्रेनियामध्ये देऊ शकतो. त्यानंतर ट्रीटमेंट रेजिस्टंट मेनिया, ह्या ज्या कंडिशन्स आहेत, या कंडिशनमध्ये आपण काय करतो, पेशंटला ECT देतो. ठीक आहे. ECT देण्यासाठी आता ECTच्या पण काही टाइप्स आहेत. ठीक आहे. टाइप्स बद्दल पण आपल्याला क्वेश्चन विचारतात.
एक तर आहे टाइप्स काय बघायला मिळतात आपल्याला, मोनोफेजिक आणि बायफेजिक. ठीक आहे, मोनोफेजिक आणि बायफेजिक हे आपल्याला टाईप बघायला मिळतात. त्याचप्रमाणे आपल्याला टाईप बघायला मिळतात मॉडिफाईड आणि अनमॉडिफाईड. मॉडिफाईड आणि अनमॉडिफाईड. ठीक आहे, आता हे जे आहे ते डिपेंड्स ऑन काय तुमचं जे आहे ते, जे तुम्ही ईसीडीचे काय लावणार पुन्हा लावणार. जर तुम्ही एका साईडला लावलं तर काय मोनोफेजिक, दोन्ही साईडला लावलं तर बायफेजिक. आणि डिपेंड्स ऑन काय तुमचं जे ईसीडी तुम्ही कशी परफॉर्म करताय, मॉडिफाईड आणि अनमॉडिफाईड. मॉडिफाईड मध्ये काय करता तुम्ही, विथ अनस्थेसिया देताय, विथ अनस्थेसिया अँड मस्कुलर रिलॅक्झंट. ठीक आहे, जर त्याला आपण काय म्हणतो मॉडिफाईड म्हणतो. अनमॉडिफाईड मध्ये काय करत नाही आपण, कुठल्याही प्रकारचा अनस्थेसिया देत नाही, कुठल्याही प्रकारचं मस्कुलर रिलॅक्झंट देत नाही, कुठल्याही प्रकारचं मस्कुलर रिलॅक्झंट आपण देत नाही कुठल्यामध्ये, अनमॉडिफाईड मध्ये. ज्यामध्ये ईसीटी मध्ये अजून काय विचारलं तर मोस्ट कॉमनली यूज ड्रग विचारलं जातं. ईसीटी जेव्हा देतो आपण, ईसीटी देण्याच्या अगोदर आपण कुठले कुठले ड्रग यूज केले ते आपल्याला विचारलं जातं. तर अनस्थेसियामध्ये जे मॉडिफाईड वाला असतं त्यामध्ये आपण कुठले देतो, थिओपेंटाल देतो. ठीक आहे, मस्कुलर रिलॅक्झंट म्हणून आपण काय देतो, सक्सिनिल कोलिन देतो. त्यानंतर जे सिक्रेशन्स आहे ते सिक्रेशन्स कमी करण्यासाठी आपण काय देतो, एट्रोपिन देतो. आपण कशासाठी देतो, ओरल सिक्रेशन्स कमी करण्यासाठी. ईसीटी मध्ये आपल्याला विचारलं जातं की काय मॉनिटर केलं पाहिजे पेशंटचं आपण बीपी मॉनिटर केलं पाहिजे, पेशंटचा ईसीजी आपण मॉनिटर केलं पाहिजे, आणि पेशंटचं आपण अजून काय केलं पाहिजे तर त्याचे सीझर्स मॉनिटर केले पाहिजे. ईसीटी दिल्याच्या पेशंटमध्ये सीझर येणार आहे, ते सीझर्स काय केले पाहिजे आपण मॉनिटर केले पाहिजे. ईसीटी मध्ये अजून काय विचारलं जातं, कुठल्या कंडिशनमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर कॉन्ट्रा इंडिकेटेड मध्ये आपण दोन टाईप येतात, कुठलं ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह. ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन आणि रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, असे कॉन्ट्राइंडिकेशन ज्याच्यामध्ये आपण देऊच शकत नाही, कुठल्याही कंडिशनमध्ये काही जरी झालं तरी ऍब्सोल्यूट कंडिशनमध्ये आपण काय करू शकत नाही, त्या पेशंटला ईसीटी देऊ शकत नाही. मग कुठलं जर एखाद्या पेशंटची रेज आयसीपी असेल, इंट्राक्रॅनियल प्रेशर जे आहे ते काय असेल, रेज असेल, तर पेशंटला रिसेंट हिस्ट्री असेल, हिस्ट्री ऑफ मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, तरी पण आपण देऊ शकत नाही. पेशंटला हिस्ट्री आहे स्ट्रोकची, तरी पण आपण काय करू शकत नाही, देऊ शकत नाही. मग रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन कुठले, ज्याच्यामध्ये काय आपण विथ रिस्क, सडन सम काइंड ऑफ रिस्क मध्ये आपण काय करू शकतो, पेशंटला देऊ शकतो. म्हणजे काय, पेशंटची जी आहे ती रिस्क सुसायडल आयडिएशनची खूप जास्त आहे, पेशंट खूप जे आहे ते सिव्हिअर सिझोफ्रेनियामध्ये आहे, किंवा पेशंट जो आहे तो खूप सिव्हिअर मॅनियामध्ये आहे, ट्रीटमेंटला रजिस्ट करत आहे, मग त्याला ईसीटी देणं गरजेचं आहे. पण त्याला कॉन्ट्रा इंडिकेशन्स पण आहेत, पण ते कॉन्ट्रा इंडिकेशन कसे आहेत, रिलेटिव्ह आहेत. ठीक आहे, म्हणजे ते त्या कॉन्ट्राइंडिकेशन पेशंटला हार्म होऊ शकतो का, हो होऊ शकतो, पण तो हार्म एवढा जास्त नाही आहे की जे काय करू शकतो आपण त्यामध्ये ईसीटी आणू शकतो. ईसीटी जर आपण नाही दिली त्याला ज्याच्यापेक्षा जास्त हार्म होणार आहे, म्हणून आपण काय करतो, विथ सम ड्यू रिस्क आपण काय करतो, त्याला ईसीटी देतो. तर रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन कुठले बघायला मिळतात आपल्याला, कार्डिओव्हॅस्क्युलर जर त्या पेशंटला डिसऑर्डर असतील तर. ठीक आहे, जर पेशंट प्रेग्नंट असेल तर, आणि पेशंट काय असेल, एल्डरली असेल तर. पेशंट एल्डरली असेल तर ह्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, पेशंटला देऊ शकतो, पण कसं, विथ रिस्क. ठीक आहे, याच्यामध्ये काय असते, रिस्क असते. आणि हे जे कॉन्ट्रा इंडिकेशन जे की ऍब्सोल्यूट आहे त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, कुठल्याही कंडिशनमध्ये देऊ शकत नाही, नाहीतर काय होणार आहे, पेशंटला तिथे सिव्हिअर जे आहे ते कॉम्प्लिकेशन्स होत असतात. तर ईसीटी मध्ये आपल्याला काय काय विचारतात, एकतर आपल्याला इंडिकेशन्स विचारतात, टाइप्स विचारतात, मोनोफेजिक बायफेजिक, त्यानंतर विचारतात मॉडिफाईड अनमॉडिफाईड, त्यानंतर आपल्याला विचारतात कुठले कुठले ड्रग्स दिले जातात. ठीक आहे, ॲट्रोपिन दिलं जातं, सक्सिनिल कोलिन जातं, आणि काढलं जातं थिओपेंटाल दिलं जातं. काय मॉनिटर करायला पाहिजे, पेशंटचा बीपी करायला पाहिजे, ईसीजी करायला पाहिजे, सीझर्स करायला पाहिजे. ठीक आहे, सीझर्स हे मॉनिटर झाले पाहिजे. त्यानंतर पेशंटचं आपण काय विचारतात, कॉन्ट्रा इंडिकेशन, हे जे आपल्याला ईसीजी बद्दल विचारत असतात, ईसीटी बद्दल विचारत असतात. तर आपला क्वेश्चन बघा काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन. ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन विचारलं आपल्याला, रिलेटिव्ह विचारलंय का, तर नाही. सिव्हिअर डिप्रेशन मध्ये देतो आपण, हे काय इंडिकेशन आहे, इंडिकेशन आहे, कॉन्ट्राइंडिकेशन आहे का नाही. रेज इंट्राक्रॅनियल प्रेशर कॉन्ट्राइंडिकेशन आहे तर हो. प्रेग्नन्सी काय आहे, रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे, आणि एल्डरली पेशंट काय आहे, रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे. ऑप्शन बी काय येणार आहे, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, द नॉर्मल नंबर ऑफ व्हेसल्स इन द अंबलिकल कॉर्ड इज. तर अंबलिकल कॉर्ड मध्ये नॉर्मल नंबर ऑफ व्हेसल आपल्याला विचारला आहे. तर फॉर एक्झाम्पल हे काय तुमच्या पेशंटचा हा काय प्लासेंटा आहे. ठीक आहे, आणि हा काय आहे, फिटस आहे. ठीक आहे, हा काय आहे, फिटस आहे. तर प्लासेंटा पासून फिटस पर्यंत काय घेऊन जाते, तुमची अंबलिकल वेन घेऊन जाते. अंबलिकल वेन काय करते, ऑक्सिजनेटेड ब्लड काय करते, प्लासेंटा पासून फिटस पर्यंत घेऊन जाण्याचं काम करते. आणि तुमचा फिटस आहे, फिटस पासून प्लासेंटाकडे दोन काय निघतात, अंबलिकल आर्टरीज निघतात.
अंबलिकल आर्टरी म्हणतात, जे काय करतात तर डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, जे की फिटसने यूज केलेलं आहे, ते व्हीनस ब्लड काय करतात, अंबलिकल आर्टरीज कोणाकडे घेऊन जातात, प्लासेंटाकडे घेऊन जातात. ठीक आहे. तर मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं बघा, एक आर्टरी एक वेन आहे का, दोन आर्टरीज एक वेन आहे का, एक आर्टरी दोन वेन आहे का, दोन आर्टरीज दोन वेन आहेत का. तर आपण काय बघितलं आहे की एक काय असते, वेन असते, आणि दोन काय असतात, आर्टरीज असतात. ठीक आहे, दोन काय असतात, आर्टरीज असतात. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. पण जर एखादा बेबी आहे, फॉर एक्झाम्पल त्या बेबीमध्ये जर एकच आर्टरी असेल, ठीक आहे, एकच जर त्याच्यामध्ये आर्टरी असेल, तर याच्यामध्ये ह्या बेबीमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळू शकतं, अजून ह्या बेबीमध्ये आपल्याला काय बघायला मिळू शकतात, कंजेनायटल डिफेक्ट बघायला मिळू शकतात. आपल्याला या बच्चूमध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिफेक्ट बघायला मिळू शकतात, रिनल डिफेक्ट बघायला मिळू शकतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे ट्रायझोमी बघायला मिळू शकते, ट्रायझोमी 80 या कंडिशनमध्ये सुद्धा पण आपल्याला हे जे आहे ते सिंगल अंबलिकल आर्टरीज बघायला मिळू शकतात. त्यानंतर याच्यासाठी रिस्क फॅक्टर जे आहे ते मॅटर्नल रिस्क फॅक्टर्स असतात, काही मॅटर्नल रिस्क फॅक्टर असतात फॉर फॉर सिंगल अंबलिकल आर्टरी. काय असेल मॅटर्नल, काय असेल, मदर जर डायबेटिक असेल तर, मदरला जर एपिलेप्सी असेल तर, मदरला काय असेल, पॉलीहेड्रामनोस असेल, ऑलिगोहेड्रामनोस असेल, त्याचबरोबर काय असेल, एक्लाम्शिया असेल, प्री एक्लाम्शिया असेल, ह्यासारख्या जर मॅटर्नल कंडिशन असतील तर त्या कंडिशन्समध्ये आपल्याला बेबीमध्ये काय बघायला मिळू शकते, सिंगल अंबलिकल आर्टरी बघायला मिळू शकते. आणि त्या सिंगल अंबलिकल आर्टरीच्या इफेक्टमध्ये आपल्याला काय बघायला मिळू शकतं, कार्डिओव्हास्क्युलर डिफेक्ट बघायला मिळू शकतात, रिनल डिफेक्ट बघायला मिळू शकतात, आणि ट्रायझोमी 18 आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, ट्रायझोमी 18 आपल्याला बघायला मिळते कुशामध्ये, सिंगल अंबलिकल आर्टरी मध्ये. ठीक आहे, तर याचा ऑप्शन बी येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॉरी. The normal volume of amniotic fluid at term is approximately. नॉर्मल व्हॉल्यूम जे आहे ते amniotic fluidचं ऍट टर्म विचारलेलं आहे, आपल्याला किती असणार आहे. तर हा क्वेश्चनचा आन्सर जे तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंटमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, कमेंट करायचं आहे, या आन्सर काय असणार आहे, ABCD पैकी. ठीक आहे. तर आपला जो आजचा CHOचा टार्गेट CHO जी सिरीज आहे, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा आपण काय म्हणूया, दुसऱ्या जो आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. जर कुणी अजून पण काय केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्या, लाईक करा. ठीक आहे, लाईक करा. मी असं बघतोय की आपले जवळपास जे आहे ते 1000, ठीक आहे, 1000 पर्यंत आपल्या व्हिडिओची व्ह्यू जाते, 1000 लोक आपला व्हिडिओ वॉच करतात, पण लाईक जे आहे ते 20 आणि 25 असं आपल्याला बघायला मिळतं. असेल तर सर्वांनी प्लीज लाईक करा, जेणेकरून काय होईल, आम्हाला अजून पण काय मिळेल, प्रोत्साहन मिळेल तुमच्यासाठी, नवीन नवीन क्वेश्चन आणण्यासाठी, नवीन नवीन तुमच्यासाठी आयडियाज आणण्यासाठी. जी मी तुमची बुकलेट दिलेली आहे, त्या बुकलेटमधून तुम्ही रिव्हिजन करा. 1 ते 25 एपिसोड पर्यंत काय जाईल, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्वेश्चन्स दिलेले आहेत, जेणेकरून काय होईल, तुमच्या जवळपास ते 1 ते 25 एपिसोडमध्ये जरी तुमचे आपण फक्त दररोजचे आपण ॲव्हरेज 10 जरी क्वेश्चन्स पकडले, तरी तुमच्याकडे किती झाले, ते 250 क्वेश्चनचा एक बुकलेट तुमच्याकडे झालेला आहे. ठीक आहे, माझ्या एपिसोडमध्ये तर जवळपास 12 ते 13 क्वेश्चन्स हे नेहमी असतात. तुमचे 250 प्लस जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला MCQ त्या बुकलेटमध्ये मिळून जातात, जे की तुमच्या रिव्हिजनसाठी खूप फायदेशीर ठरून जातील. ठीक आहे, तर तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची रजा घेतो. आपण मिळूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू.